लवकरात लवकर जॉईन करून घ्या मित्रांनो. येस, आवाज येते का एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. पहा मित्रांनो, आजचं एक अत्यंत महत्वपूर्ण सेशन आपण इथे या ठिकाणी करत आहोत. हिस्ट्री ऑप्शनलची जी बॅच आहे ती आपली उद्या म्हणजे त्या ठिकाणी 23 जून पासून या ठिकाणी सुरू होत आहे. आणि लक्षात घ्या, ही जी बॅच आपली आहे ती या ठिकाणी 2027 आणि 2028 ची परीक्षा जे कोण विद्यार्थी या ठिकाणी देत आहे अशा करिता ही बॅच आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत. लक्षात घ्या. तर लक्षात घ्या, जनरली 2026 आपला राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला आणि त्यानंतर लगेचच आपण हिस्ट्री जीएस ची बॅच 8 जून पासून सुरू केली आणि आता आपण 23 जून पासून हे या ठिकाणी हिस्ट्री ऑप्शनलची एक अत्यंत महत्वाची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी बॅच या ठिकाणी उद्यापासून म्हणजेच 23 जून पासून आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. लक्षात घ्या, आजचं सेशन जे आहे, आज आपण इथे या ठिकाणी लाईव्ह आलो याचं कारण असं आहे की आपल्या बॅचचं तुम्हाला या ठिकाणी रूपरेखा कशा पद्धतीने ही बॅच आपली या ठिकाणी चालत राहणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय आणि एकूणच अभ्यासक्रम देखील डिकोडिंग या ठिकाणी करायचंय आणि हिस्ट्री या विषयासंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात जे फोबिया आहे तो देखील घालवायचा आहे. बरेचसे विद्यार्थी असं या ठिकाणी म्हणतात की हिस्ट्री सब्जेक्ट जो आहे तो खूप व्हास्ट सब्जेक्ट आहे, खूप मोठा सब्जेक्ट आहे, यामध्ये कितीही मेहनत घेतली तरी मार्क या ठिकाणी मिळत नाही. आता या संदर्भामध्ये देखील विद्यार्थ्यांचा खूप जास्त या ठिकाणी मतभेद आहे, ज्यामध्ये मुलांना असं वाटतं की हा सब्जेक्ट मोठा आहे. सिलेबस जर आपण पाहिला तर दमछाक करणारा सिलेबस आहे आणि विशेष महत्वाचं म्हणजे काही या ठिकाणी टीचर्स कडनं पण आणि त्याचबरोबर काही जुने विद्यार्थी जे आहेत त्यांच्याकडनं पण अशी एक अफवा पसरवली जाते या संदर्भात. ती म्हणजे काय की हा सब्जेक्ट खूप व्हास्ट आहे आणि या सब्जेक्टचा किती अभ्यास केला तरी या ठिकाणी मार्क मिळत नाही. मात्र लक्षात घ्या, हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत. जर युपीएससीचे जर तुम्ही या ठिकाणी काही रिझल्ट पाहिले असतील तर युपीएससी मध्ये या ठिकाणी काही लोक या ठिकाणी पाहायला भेटतात हिस्ट्री घेऊन त्यांनी या ठिकाणी टॉप देखील केलेला आहे. आणि याचबरोबर जसं की श्रुती शर्मा नावाची एक विद्यार्थिनी युपीएससी मध्ये तिने हिस्ट्री ऑप्शनल घेऊन या ठिकाणी टॉप केलेला आहे. आणि हिस्ट्रीचे जर आपण पाहिलं तर युपीएससीचा रिझल्ट जर आपण पाहिला तर पहिल्या 50 मध्ये आपल्याला खूप सारे विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल घेऊनच या ठिकाणी युपीएससीची परीक्षा ही या ठिकाणी क्लिअर झाल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे, हिस्ट्री ऑप्शनलच्या संदर्भामध्ये आज आपण 2027 आणि 2028 च्या परीक्षांसाठी ही बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे हिस्ट्री ऑप्शनल. आता लक्षात घ्या, बरेचशा विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की ऑप्शनल सब्जेक्ट कोणता घ्यावा आणि मग ते टीचर्सला विचारतात. त्याचबरोबर या ठिकाणी ते आपल्या मित्रांना या ठिकाणी विचारतात. जे युपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा या ठिकाणी करणारे जे सिनियर विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी ते विचारतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी आपला ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी निवडतात. मात्र लक्षात घ्या, माझं तुम्हाला हे सजेशन या ठिकाणी आहे, कोणाच्या सांगण्यावरनं तुम्ही या ठिकाणी तुमचा ऑप्शनल पेपर या ठिकाणी निवडू नका. तर तुम्ही डिसाईड करा या ठिकाणी की तुम्हाला कोणत्या विषयामध्ये या ठिकाणी इंटरेस्ट आहे, कोणत्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्या विषयाचे प्रश्न कसे येतात ते तुम्ही या ठिकाणी पहा. आता 2025 चा पेपर आपल्या समोर या ठिकाणी आलेला आहे. हिस्ट्री ऑप्शनलचा पण आहे आणि सर्वच ऑप्शनलचे राज्यसेवेचे पेपर तुमच्या समोर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानुसार मग तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कोणत्या सब्जेक्ट मध्ये आहे आणि त्या प्रकारचे प्रश्न जर आपल्याला विचारले गेले तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो का, या दोन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायचंय. याच सोबत तो विषय शिकण्यासाठी जे मटेरियल उपलब्ध आहे का ते पण तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे आणि याच बरोबर तुम्हाला या ठिकाणी तो विषय शिकवण्यासाठी किंवा त्याची मदत घेण्यासाठी कोणता टीचर्स अवेलेबल आहे का हे देखील तुम्हाला इथे या ठिकाणी पाहणं गरजेचं या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर या 3-4 गोष्टी या ठिकाणी पहा आणि त्यानुसार तुम्ही इथे या ठिकाणी तुमचा ऑप्शनल पेपर या ठिकाणी डिसाईड करा. आता बघा, आपण जी 23 जून पासून जी बॅच या ठिकाणी हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट या ठिकाणी करत आहोत, तर या बॅचच्या आधी तर मी थोडीशी रूपरेखा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि त्यानंतर मग आपण या ठिकाणी हिस्ट्री ऑप्शनलच्या संदर्भामध्ये त्याचा सिलेबस नेमका काय आहे तो सिलेबस पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी समजावून या ठिकाणी सांगतो आणि या सब्जेक्टचे बेनिफिट देखील आपण इथे या ठिकाणी आजच्या सेशन मध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. लक्षात घ्या, 23 जून पासून जी आपली बॅच या ठिकाणी सुरू होत आहे ती बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या, रोज दुपारी 4 वाजता याचे लाईव्ह सेशन या ठिकाणी होईल.
लाईव्ह सेशन झाल्यानंतर ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध या ठिकाणी होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा पद्धतीची ही बॅच या ठिकाणी आहे. बॅचची व्हॅलिडिटी जर आपण पाहिली तर ही 15 महिन्यांची व्हॅलिडिटी या ठिकाणी दिलेली आहे. 15 महिने जरी व्हॅलिडिटी असली तरी देखील याचा सिलेबस जो आहे हा 6 महिन्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी संपणार आहोत. 5 किंवा 6 महिने जे आहे त्या 6 महिन्याच्या आतमध्ये याचा सिलेबस आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत, हे लक्षात घ्या. म्हणजे आता 28 जून पासून आपण ही बॅचला सुरुवात करतोय, तर साधारणतः डिसेंबर एंडिंग पर्यंत 31 डिसेंबर पर्यंत ही बॅच कंप्लीट झालेली असणार आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. सोबतच तुम्हाला या बॅच मध्ये जसजसे आपले लेक्चर्स या ठिकाणी होतील तसतसे तुम्हाला या ठिकाणी या बॅच मध्ये मी या ठिकाणी जे युपीएससीचे आणि त्याचबरोबर आता झालेल्या 2025च्या एमपीएससीचे जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न कशा पद्धतीने लिहायचे ते पण या ठिकाणी सांगणार आहे आणि सरावासाठी देखील प्रश्न इथे या ठिकाणी देणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी एकच काम करायचं, रेग्युलर लेक्चर या ठिकाणी पाहायचं. जर लाईव्ह सेशन या ठिकाणी पाहता नाही आले तर त्याच दिवशी त्याचे रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी करा, ते पाहून घ्या आणि त्या संदर्भातील ज्या नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे त्या नोट्स जरूर या ठिकाणी वाचा आणि ते नोट्स वाचल्यानंतर त्या संदर्भात त्या टॉपिकशी संबंधित किमान 3 प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सरावासाठी या ठिकाणी देणार आहे. तर ते प्रश्न या ठिकाणी ते तुम्हाला लिहायचे आहेत त्याच आठवड्यामध्ये आणि ते लिहून माझ्याकडनं मला व्हॉट्सअप या ठिकाणी करायचं आहे आणि ते मी तुम्हाला या ठिकाणी चेक करून देखील या ठिकाणी देणार आहे. तर अशा पद्धतीचा हा आपला या ठिकाणी कार्यक्रम हा या ठिकाणी असणार आहे आपल्या या हिस्ट्री ऑप्शनलचा. तर लक्षात घ्या, तर 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला ही बॅच मी कंप्लीट करून देणार आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज देखील विद्यार्थ्यांना दिलेले आहेत आणि 15 महिन्याची व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला ही बॅच केल्यानंतर अन्य कोणतंच मटेरियल वाचण्याची आवश्यकता नाही, कारण हे मान्य आहे की हिस्ट्री हा सब्जेक्ट एका पुस्तकातून होत नाही, तर 10 ते 15 पुस्तकं तुम्हाला इथे या ठिकाणी वाचावी लागतात. तर हे 10 ते 15 पुस्तकं तुम्हाला आता वाचण्याची गरज नाही, ते मी वाचून त्या संदर्भातील नोट्स तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं आहे. तुम्हाला काय करायचं, फक्त त्या नोट्स या ठिकाणी वाचायचे आहेत आणि मी दिलेली जी एक्सरसाइज आहे ती या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. लिखाणाचा सराव तुम्हाला इथे या ठिकाणी करायचा आहे. आता लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल जर घेतला विषय तर आपली काही गफलत होईल का, असा काही विद्यार्थ्यांना खूप जास्त या ठिकाणी प्रॉब्लेम आहे, हे लक्षात घ्या. बरेचसे विद्यार्थ्यांना असं वाटतं की हिस्ट्री ऑप्शनल घेतल्यावर आपल्याला मार्क या ठिकाणी मिळणार नाही, ते त्यांचा तो भ्रम मी थोडस या ठिकाणी इथं काढण्याचा प्रयत्न या सेशन मध्ये या ठिकाणी करतोय. पहा, आता लक्षात घ्या, चला मान्य करू आपण तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल हा सब्जेक्ट नाही घेता, अदर कुठला तरी सब्जेक्ट तुम्ही ऑप्शनल साठी घेतला. मात्र लक्षात घ्या, तुम्हाला GS1 हा जर घटक पाहिला तर या GS1 साठी तुम्हाला इतिहास हा विषय वाचावाच लागणार आहे. आणि GS1 मध्ये जर आपण पाहिलं तर GS1 मध्ये इतिहास हा विषय या ठिकाणी आहे. जर का GS1 ची 2025 ची जर का प्रश्नपत्रिका तुम्ही या ठिकाणी पाहिली असेल तर लक्षात घ्या, या GS1 मध्ये साधारणतः 125 मार्कांसाठी इतिहास हा विषय विचारलेला होता पेपरमध्ये, हे लक्षात घ्या. म्हणजे जर 250 मार्कांचा GS1 चा पेपर आहे आणि याच्यामध्ये इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र हे 3 विषय आहे, तर त्यातील 50% घटक जो आहे हा या ठिकाणी GS1 मध्ये या ठिकाणी विचारला होता. म्हणजे GS1 मध्ये जर तुम्हाला हिस्ट्री मध्ये विचारला होता, म्हणजे जर का GS1 मध्ये जर तुम्हाला इथे या ठिकाणी जास्त मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला या ठिकाणी इतिहास हा विषय ऑप्शनलला टाकून हा या ठिकाणी चालणार नाहीये. म्हणजेच हिस्ट्रीचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित हा इथे या ठिकाणी करावाच लागणार आहे, हे लक्षात घ्या. आता नीट समजून घ्या, GS1 मध्ये हिस्ट्री हा जो घटक आहे, तर GS1 मध्ये हिस्ट्री हा घटक यासाठी आपल्याला किती अभ्यास करावा लागतो ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. लक्षात घ्या, GS1 जेव्हा आपण पाहतो तेव्हा लक्षात घ्या, GS1 मध्ये एकूण 6 महत्वाचे घटक आहे. ठीक आहे, GS1 मध्ये तुम्हाला 6 महत्वाच्या घटकांचा अभ्यास करायचा. एक म्हणजे प्राचीन भारतातील कला व स्थापत्य किंवा साहित्य म्हणा, कला, स्थापत्य व साहित्य हा घटक तुम्हाला करायचा आहे, जो एन्शियंट इंडियाशी कोर घटक या ठिकाणी मानला जातो. मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी तुम्हाला GS1 हिस्ट्रीला भक्ती चळवळ जो आहे, हा भक्ती चळवळ हा एक घटक तुम्हाला या ठिकाणी अभ्यासावाच लागतो. हा पण महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या.
कारण भक्ती चळवळीवर 2025च्या पेपरमध्ये प्रश्न विचारले गेले. त्याच नंतर लक्षात घ्या, इतिहास GS1 साठी तुम्हाला आधुनिक भारत जो आहे, मॉडर्न इंडिया, तर मॉडर्न इंडिया हा घटक या ठिकाणी अभ्यासावाच लागतो. आधुनिक भारताच्या इतिहासावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. समाज सुधारकांच्या अनुषंगानं पण 2025च्या पेपरमध्ये आता प्रश्न विचारला गेला. त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढा जो आहे, तर हा भारतीय स्वातंत्र्य लढा यावर पण आयोगाने या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत. हा स्वातंत्र्य लढा पण तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. याचबरोबर तुम्हाला GS1 साठी स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे, हा स्वातंत्र्योत्तर भारत हा देखील घटक हा या ठिकाणी अभ्यासावाच लागतो, हे लक्षात घ्या. कारण स्वातंत्र्योत्तर भारतावर पण 2025च्या GS1च्या पेपरमध्ये आयोगाने प्रश्न विचारला. आणि त्याचबरोबर जगाचा इतिहास जो आहे, जगाचा इतिहास यावर पण अभ्यास करावा लागतो. कारण जगाच्या इतिहासावर पण आयोग या आपल्या GS1च्या पेपरमध्ये प्रश्न विचारत आहे. तर लक्षात घ्या, GS1चा हा सिलेबस आहे. कला, साहित्य, स्थापत्य, भक्ती चळवळ, आधुनिक भारत, स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्योत्तर भारत आणि जग, या पद्धतीचा GS1चा घटक आहे. आता लक्षात घ्या, बरं GS1 जर तुम्हाला लिहायचा असेल तर त्याच्या आधी तुम्हाला राज्यसेवेची प्रिलियम्स या ठिकाणी अभ्यासावी तर लागणार आहे. प्रिलियमचा अभ्यास तर तुम्हाला या ठिकाणी करावा लागणारच आहे. मग प्रिलियम जर अभ्यास करायचा असेल तर प्रिलियमसाठी कोणता घटक आहे, तर लक्षात घ्या, पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला या ठिकाणी काय काय अभ्यासायचं आहे. तर पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मध्ययुगीन भारताचा इतिहास या ठिकाणी अभ्यासायचा आहे. पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणी अभ्यासायचा आहे. पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला इथे या ठिकाणी समाज सुधारक जे आहे, हे समाज सुधारक देखील या ठिकाणी अभ्यासायचे आहे. आता लक्षात घ्या, जर समजा आपण असा विचार करूया की तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल न निवडता दुसरा कोणता तरी सब्जेक्ट या ठिकाणी घेतला, दुसरा कोणताही सब्जेक्ट जर तुम्ही घेतला तरी तुम्हाला पूर्व परीक्षा पास करण्यासाठी इतिहास हा एक प्रमुख अडथळा आहे. कारण तुम्हाला प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत, महाराष्ट्राचा इतिहास, समाज सुधारक हे घटक हे घटक तुम्हाला पूर्व परीक्षेसाठी पास करायचे. आणि जेव्हा पूर्व परीक्षा पास तुम्ही केलं त्यानंतर इतिहास GS1 मध्ये तुम्हाला 125 मार्कांचा हिस्ट्री सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये कला, साहित्य म्हणजे प्राचीन भारतातील कला व स्थापत्य व साहित्य, मध्ययुगीन भारताची भक्ती चळवळ, आधुनिक भारत, स्वातंत्र्य लढा, स्वातंत्र्योत्तर भारत आणि आधुनिक जग, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी करायचं. आता मला सांगा की ऑप्शनल पेपर जर आपण इथे या ठिकाणी पाहिला, हिस्ट्री ऑप्शनलचा सब्जेक्ट जर आपण इथे या ठिकाणी पाहिला, तर लक्षात घ्या ऑप्शनल पेपर काय नेमकं आहे त्याचं या ठिकाणी नीट समजून घेणं गरजेचं आहे. की ऑप्शनल दुसरं तिसरं काहीच नाही, तर प्रिलियम प्लस या ठिकाणी GS1 इज इक्वल टू ऑप्शनल पेपर आहे. काय मी म्हणतो नीट समजतंय? प्रिलियम्स प्लस GS1 हिस्ट्री इज इक्वल टू ऑप्शनल हिस्ट्री पेपर, हा या पद्धतीचा या ठिकाणी बनतो. तर ज्या कोण विद्यार्थ्यांना असं वाटतंय की नाही हिस्ट्री सारखा ऑप्शनल पेपर आपल्याला घेता येणार नाही, तर खूप जड आहे, खूप हेवी आहे, मार्क मिळत नाही, त्याचबरोबर एवढा सगळा मोठा अभ्यासक्रम आपण कसा करायचा, तर हे जे तुमच्या डोक्यामध्ये आहे, तर मला तुम्हाला सांगायचंय की चला तुम्ही ऑप्शनल पेपर नाही घेतला तरी तुम्हाला प्रिलियमसाठी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक अभ्यासायचंच आहे, समाज सुधारक अभ्यासायचाच आहे, आधुनिक भारत, महाराष्ट्र अभ्यासायचंच आहे प्रिलियमसाठी. आणि जर प्रिलियम पास केलं तर GS1 मध्ये इतिहास हा विषय या ठिकाणी आहे, ज्याच्यावर 250 मार्क आयोगाने 2025च्या पेपरमध्ये विचारले. म्हणजे हा तर आपल्याला या ठिकाणी 225 मार्क विचारले, तर हा तर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित करावाच लागणार आहे. आणि मग जर GS1 मध्ये 125 मार्कांचा इतिहास विषय हा या 6 घटकांनी अभ्यासायचा आहे आणि प्रिलियमसाठी प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्र, समाज सुधारक हे सगळे घटक करायचेच आहे, तर मग आता ऑप्शनल मध्ये राहिलं काय, तर काहीच नाही. ऑप्शनल मध्ये राहिलं काय, तर काहीच नाही. फक्त ऑप्शनल मध्ये काय राहिलं ते नीट समजून घ्या. तुम्हाला या ठिकाणी जो तुम्ही प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत प्रिलियमसाठी अभ्यासता त्याच्यामध्ये फक्त 10% एक्स्ट्रा पार्ट, म्हणजे ज्याला आपण डेप्थ म्हणतो ना, एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्नची डेप्थ म्हणतो ना, ती फक्त 10% जर ऍड केली की तुमचा ऑप्शनल पेपर या ठिकाणी तयार झाला. कळतंय का? 10% जर का तुमचा या ठिकाणी इथं ऍड केलं
या एन्शंट मिडिवल मॉडर्न मध्ये जे प्रिलियम्सला तुम्ही वाचता त्याच्यात फक्त 10% थोडासा घटक या ठिकाणी ऍड केला की तुमचा या ठिकाणी ऑप्शनल पेपर या ठिकाणी तयार झाला. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे इतिहास ऑप्शनलसाठी वेगळं तिकडं काहीच करायचं नाही. तुम्हाला पूर्व परीक्षा डिटेलमध्ये अभ्यासायची आहे आणि सोबतच GS1चा डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. तुमचा ऑप्शनल पेपर हिस्ट्री या ठिकाणी तयार होतो. याचा दुसरा अर्थ नीट लक्षात घ्या. हिस्ट्री ऑप्शनल जर व्यवस्थित केला तर तुमचा प्रिलियम एकदम सिक्युअर या ठिकाणी राहते. यातले सगळे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात आणि GS1 सहजरित्या या ठिकाणी सॉल्व्ह होतं. हे लक्षात असू द्या. त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनल या ठिकाणी घेणं हा एक अत्यंत चांगला मार्ग राहील राज्यसेवा मेन्स तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून पोस्ट मिळवण्यासाठी. हे लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. इतिहास आहे याचं नावच हिस्ट्री आहे कारण गतकाळाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच काय प्रेझेंट आणि त्याचबरोबर फ्युचर असं काहीच याच्यामध्ये या ठिकाणी नाहीये. म्हणजेच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही जो आयोगानं दिलेला सिलेबस आहे तो कट्टोकट व्यवस्थितरित्या अभ्यासला तर तुम्हाला या ठिकाणी वेगळं काही अभ्यासाची आवश्यकता बिलकुलच या ठिकाणी राहत नाही. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता न्यूजपेपर. जर न्यूजपेपर वाचला नाही फक्त हिस्ट्री ऑप्शनलचा अभ्यास व्यवस्थितरित्या केला तरी तुम्हाला या ठिकाणी पेपर हिस्ट्री ऑप्शनलला सहजरित्या जाता येतं. आता काही असे सब्जेक्ट आहेत जसा PSIR झाला तसा सोशियोलॉजी या ठिकाणी झाला तर यासारखे जे सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात की ते थोडेसे करंट रिलेटेड या ठिकाणी सब्जेक्ट आहे आणि त्यामुळं तुम्हाला तिथे या ठिकाणी डे टू डे अपडेट या ठिकाणी राहावं या ठिकाणी लागतं आहे मार्क मिळवण्यासाठी. हे लक्षात घ्या. जर तुम्ही तिथे या ठिकाणी डे टू डे अपडेट नसाल तर मग तुम्हाला ऑप्शनल मध्ये तेवढे या ठिकाणी मार्क मिळवता येणार नाही. तर हिस्ट्री सब्जेक्ट हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे. दिलेल्या घटना फक्त व्यवस्थित डीप मध्ये या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. हे या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा याचा बेनिफिट काय बरं आहे. याचा एक बेनिफिट असा आहे की इतिहास लहानपणापासून शिकत आलेलो आहे. इतिहास लहानपणापासून ऐकत आलेला आहे, पाहत आलेला आहे, वाचत आलेलो आहे आणि त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनल मध्ये कोणताही प्रश्न कशाही पद्धतीने विचारला तर तो तुम्हाला लिहिता येऊ शकतो विदाऊट क्लास करताही. मला काय म्हणायचंय तुम्ही क्लास पण नका करू. तुम्ही क्लास पण नका करू. हिस्ट्री ऑप्शनल पेपर निवडा आणि 2025चा आपल्या राज्यसेवेचा पेपर या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. मी तुम्हाला शुअरली सांगतो की तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल या विषयामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या 50 ते 60% पेपर हा तुमच्या ओळखीचा या ठिकाणी असेल. काय विचारले आर्य संस्कृती, काय विचारलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, काय विचारलं जहाल मवाळ संघर्ष. तर यामुळे लक्षात घ्या आधुनिक भारत तुमच्या परिचयाचा आहे. प्राचीन मध्ययुगीन भारत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र तुम्ही या ठिकाणी प्रिलियमसाठी करतच आलेला आहे. नवा घटक आहे फक्त जगाचा इतिहास. जो जगाचा इतिहास तुम्हाला GS1 मध्ये करावाच लागणार आहे. जगाचा इतिहास GS1 मध्ये करायचाच आहे. म्हणजे हिस्ट्री ऑप्शनल जरी नाही घेतला तर वर्ल्ड हिस्ट्री करावीच लागणार आहे आणि त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट हा या ठिकाणी अत्यंत सोयीचाच घटक या ठिकाणी असणार आहे. कारण नवीन अपडेट याला द्यायची गरज नाही. फक्त जो स्टॅटिक सिलेबस आयोगाने दिलेला आहे तोच व्यवस्थित या ठिकाणी करायचा आहे. आता मी या हिस्ट्री ऑप्शनलच्या सिलेबस बद्दल या ठिकाणी चर्चा तुमच्यासोबत करणार आहे. आता लक्षात घ्या सिलेबस जर तुम्ही या ठिकाणी पाहिला या विषयाचा अभ्यासक्रम या ठिकाणी पाहिला तर बरेचशे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की हा सिलेबस खूपच मोठा आहे. 4 पानांचा 10 पानांचा सिलेबस कुठे असतो का असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं या ठिकाणी म्हणणं हे या ठिकाणी आहे. आता बघा सिलेबसला पाहून तुम्ही या ठिकाणी जर तुम्हाला धडकी भरत असेल तर माझं तुम्हाला प्रांजळपणे म्हणणे आहे की तुम्ही नका घेऊ. हिस्ट्री ऑप्शनल घेऊ नका. जर सिलेबसची पानं पाहून जर धडकी भरत असेल तर तुम्ही या ठिकाणी बिलकुल या सब्जेक्टकडे वळू नका. मला हे तुम्हाला सांगायचं आहे सिलेबस एवढा डिटेलमध्ये का आहे ते याचं कारण या ठिकाणी लक्षात घ्या. आयोगाने याचं डिकोडिंग अत्यंत व्यवस्थितरित्या केले त्याबद्दल आयोगाचं हे आभार मानलं पाहिजे. नेटसेटचा जर आपण सिलेबस पाहिला तर नेटसेटचा सिलेबस पण हाच आहे जो या ठिकाणी आयोगाने MPSC साठी दिलेला आहे. फक्त जगाचा इतिहास नेटसेटला नाहीये इथं मात्र आहे. UPSCचा सिलेबस जो आहे तोच कॉपी पेस्ट करून MPSC मध्ये देखील आणलेला आहे आणि सिलेबस जो आहे हा अत्यंत व्यवस्थितरित्या डिकोडिंग केला म्हणून तो तुम्हाला किती वाटतो मोठा या ठिकाणी वाटतो. आता लक्षात घ्या या अभ्यासक्रमामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा लक्षात घ्या पेपर क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो.
पेपर क्रमांक 1 जो आहे हा पेपर क्रमांक 1 आपण पाहतो आणि दुसरा जो आहे तो म्हणजे पेपर क्रमांक 2 जो आहे हा पेपर क्रमांक 2 हा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन महत्वाचे घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. आता विद्यार्थी घाबरतात का ते नीट समजून घ्या. आता पेपर 1 इथे या ठिकाणी सुरू होतं बघा कुठून. पेपर 1 हा या ठिकाणी सुरू झाला इथनं या प्रकारच्या या पॉइंट पासून. आता या पॉइंट पासून पेपर 1 ला जर आपण पाहिलं तर 24 घटक आहे. ठीक आहे. मुलांचं काय म्हणणं आहे की पेपर 1 मध्ये जे घटक आहेत ते एकूण 24 घटक या ठिकाणी आहेत. 24 घटक हे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. पहिला महत्वाचा मुद्दा. आणि पेपर 2 मध्ये जर आपण पाहतो तर पेपर 2 मध्ये जर घटक आपण पाहिले तर लक्षात घ्या पेपर 2 मध्ये घटक तुम्हाला दाखवतो पण मी तुमच्यापासून काहीच लपवायचं नाही मला. तर पेपर 2 मध्ये या ठिकाणी 27 घटक या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. जगाचा इतिहास हा शेवटचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. तर लक्षात असू द्या की तुम्हाला या ठिकाणी काय नेमकं वाटतं त्याच्यावर आपण या ठिकाणी चर्चा करूया. तर 27 घटक जर आपण पाहिले तर 27 घटक या ठिकाणी आहे पेपर 2 मध्ये हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला 24 घटक इकडचे पेपर 1 चे आणि पेपर 2 चे या ठिकाणी 27 घटक या ठिकाणी अभ्यासायचे. हे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांची धडकी भरते, विद्यार्थ्यांना धडकी भरते आणि अशा विद्यार्थ्यांना धडकी भरते की ज्यांना त्या ठिकाणी जे दुसऱ्यांच्या या ठिकाणी काय म्हणतो आपण बहिकाव्यामध्ये येतात या लोकांना या ठिकाणी धडकी भरते की 24 घटक पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये 27 घटक आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना धडकी भरते. आता लक्षात घ्या पेपर 1 जेव्हा आपण पाहतो तेव्हा काय आहे रे तर यामध्ये या ठिकाणी सेक्शन 1 मध्ये प्राचीन भारत आहे आणि सेक्शन 2 मध्ये या ठिकाणी मध्ययुगीन भारत आहे. प्राचीन भारत सेक्शन ए मध्ये आणि सेक्शन 2 मध्ये या ठिकाणी मध्ययुगीन भारताचा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. तर या पद्धतीचा पेपर 1 आहे. याच्या पलीकडे वेगळं काही नाही. आता मला सांगा तुम्ही या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास प्रिलियम साठी वाचणारच आहे. तुम्ही मला सांगा GS1 मध्ये एन्शियंट इंडिया मधलं आर्ट अँड कल्चर आणि लिटरेचर हे तुम्हाला GS1 मध्ये अभ्यासायचंच आहे. मध्ययुगीन भारतातला सर्वात टफ भाग आहे तो म्हणजे भक्ती चळवळ जो तुम्हाला या ठिकाणी GS1 मध्ये अभ्यासायचाच आहे. ठीक आहे ना. पॉलिटिकल हिस्ट्री तुम्हाला प्रिलियम्सला आहे आणि ऑप्शनल पेपरला या ठिकाणी आहे. तर हे लक्षात घ्या. पेपर 2 मध्ये काय आहे बघा. पेपर 2 मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा या ठिकाणी पेपर 2 मध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास ठीक आहे ना. आता आधुनिक भारत हा या ठिकाणी सेक्शन 1 मध्ये आणि त्याचबरोबर या ठिकाणी जगाचा इतिहास जो आहे आधुनिक जग हा या ठिकाणी पेपर 2 च्या सेक्शन 2 मध्ये किंवा सेक्शन बी मध्ये हा जगाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तो जगाचा इतिहास म्हणजे काय तर या ठिकाणी केवळ आधुनिक जगाचा इतिहास या ठिकाणी आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर म्हणजे रेनिसान्सच्या पुढचा घटक जो आहे रेनिसान्स जे झालं तर त्या रेनिसान्स पुनर्जागरण ज्याला म्हणलं तर तिथून पुढचा घटक तुम्हाला इथे या ठिकाणी आहे. अशा पद्धतीनं पेपर 1 आणि पेपर 2 हे इथे या ठिकाणी बनले आहे हे लक्षात घ्या. आता बघा तुमच्यासाठी नव्यानं घटक कोणता आहे ते नीट समजून घ्या. तुमच्यासाठी नव्यानं घटक आहे ते म्हणजे या ठिकाणी केवळ आणि केवळ जगाचा इतिहास. कारण यापूर्वी जेव्हा तुम्ही या ठिकाणी कंबाईनची परीक्षा देत होता तेव्हा आधुनिक भारत महाराष्ट्राचा इतिहास समाज सुधारण एकदम कट्टुकट व्यवस्थितरित्या तुम्ही केलेली आहे. ठीक आहे. आधुनिक भारत कंबाईनसाठी तुम्ही केलेला आहे, महाराष्ट्र केलेला आहे आणि त्याचबरोबर समाज सुधारक देखील कंबाईनसाठी केलेला आहे. हा घटक तुम्हाला माहिती आहे. बरं मला सांगा असं आपल्याकडे आहे का जे विद्यार्थी कंबाईनची परीक्षा देतात ते राज्यसेवेचा फॉर्मच भरत नाही असं काय आहे का? बिलकुल नाही. कंबाईनची परीक्षा देणारे लोक पण या ठिकाणी राज्यसेवेचा फॉर्म भरतात आणि राज्यसेवेची परीक्षा द्यायची आहे म्हणून तरी किमान ते या ठिकाणी प्राचीन भारत आणि त्याचबरोबर मध्ययुगीन भारताचा इतिहास वाचत असतात. म्हणजे प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला कितीतरी वेळा वाचून झालेला आहे. आता फक्त ऑप्शनल पेपर मध्ये लिहायचं आहे. आता फक्त ऑप्शनल पेपर मध्ये लिहायचं आहे. मला सांगा तुम्हाला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन माहित नाही असं MPSCचा एक तरी विद्यार्थी आहे का? मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य, हर्षवर्धनाचं राज्य, आर्य संस्कृती, 16 महाजनपद माहित नाही असं कोण आहे का? मध्ययुगीन भारतामध्ये अल्लाउद्दीन खिलजीला ओळखतच नाही. मोहम्मद बिन तुगलक माहितच नाहीये. अकबर माहित नाही, बाबर माहित नाही, औरंगजेब माहित नाही असं कोण आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे लक्षात घ्या एन्शियंट मिडिवल तर ऑलरेडी माहिती आहे.
आणि आधुनिक भारताच्या इतिहासावर तुम्हा विद्यार्थ्यांची तर मास्टरकी आहे ना. आणि म्हणून मग लक्षात घ्या, इतिहास ऑप्शनल हा जर विषय या ठिकाणी पाहिला तर माझं तुम्हाला या ठिकाणी सरळ सरळ म्हणणं असं आहे, तर 75% सिलेबस हा तुमच्या ओळखीचा आहे. 75% सिलेबस हा तुमच्या ओळखीचा आहे. तुम्हाला त्यावर जर काय प्रश्न आले तर ते तुम्ही लिहू शकता, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. अनोळखी घटक फक्त जगाचा इतिहास आहे आणि त्याची या ऑप्शनल मध्ये वेटेज हे समान पद्धतीने जरी आपण पाहिलं तर 25% या ठिकाणी आहे. 25% या ठिकाणी याचं वेटेज या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आणि म्हणून मग जर का समजा मी या 500 मार्क, हे जर 500 मार्क जर आपण या ठिकाणी पाहिले हिस्ट्री ऑप्शनलला पेपर वन मध्ये या ठिकाणी इथं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 250 मार्क हे प्राचीन भारत, 125 मार्क प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत 125 मार्क, आणि इकडे जर आपण पाहिलं आधुनिक भारत 125 मार्क आणि जगाचा इतिहास 125 मार्क. ठीक आहे ना. आता मला सांगा की या 500 मार्कांपैकी हे जे 500 मार्क ऑप्शनल पेपरला या ठिकाणी असणार आहे, तर या 500 मार्कांपैकी लक्षात घ्या किती मार्क तुमच्या ओळखीचे आहेत. 500 मार्कांपैकी किती मार्क तुमच्या ओळखीचे आहेत हे आता इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर मला सांगायचंय 375 मार्क हे तुमच्या ओळखीचे आहेत. 375 मार्क हे तुमच्या ओळखीचे आहेत हे लक्षात घ्या. ऑप्शनल पेपर निवडत असताना अनोळखी सब्जेक्ट निवडण्यापेक्षा आणि त्याच्यावर मेहनत या ठिकाणी करण्यापेक्षा असा सब्जेक्ट आपण निवडला पाहिजे की जो सब्जेक्ट जास्तीत जास्त माझ्या ओळखीचा सब्जेक्ट आहे आणि हो त्याच्यावर प्रश्न कशाही पद्धतीने आयोगाने विचारले तरी मी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये लिहिता मला आलं पाहिजे, तो प्रश्न मी लिहू शकतो असा सब्जेक्ट या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला हिस्ट्री हा सब्जेक्ट या ठिकाणी आतापर्यंत त्या सब्जेक्ट पासून तुम्ही दूर जात होता, परंतु हाच सब्जेक्ट लक्षात घ्या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला मार्क मिळवून देणारा विषय या ठिकाणी राहील. सर्वच्या सर्व प्रश्न सॉल्व्ह करून देणारा हा विषय या ठिकाणी तुमचा राहील. आणि महत्वाचं म्हणजे मेरिट तोडून तुम्ही या ठिकाणी पहिल्या 50 मध्ये येणारा सब्जेक्ट हाच या ठिकाणी हिस्ट्री सब्जेक्ट या ठिकाणी राहील, हे लक्षात असू द्या. आणि त्यामुळं जर का तुम्ही या सब्जेक्टलाच आपली ताकद जर बनवली, मी काय म्हणतोय, इतिहास हा सब्जेक्ट सध्या आता विद्यार्थ्यांमध्ये खूप कमी विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनकडे या ठिकाणी वळत आहेत. आणि मला एमपीएससीच्या मुलांचं माहिती आहे, एमपीएससीचे विद्यार्थी या ठिकाणी दुसऱ्याचं ऐकून ऑप्शनल सब्जेक्ट निवडत आहे. माझ्या मित्रानं काय घेतला, माझ्या मैत्रिणीने काय घेतला, कोणत्या शिक्षकाकडे गेलो, ते शिक्षक काय सांगतायत त्यांच्या सल्ल्यानुसार, साहजिकच कोणता शिक्षक स्वतःचा सब्जेक्ट सांगणार आहे, तू माझाच सब्जेक्ट घे मी तुला पास करून देईन असंच सांगणार आहे ना तुमचा प्रवेश होईपर्यंत. प्रवेश झाल्यानंतर माहिती आहे आपल्याला काय होतं आणि काय नाही. ठीक आहे ना. तर लक्षात घ्या. तर त्याचबरोबर म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही या ठिकाणी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं या ठिकाणी ऑप्शनल पेपर निवडता आणि त्याच्यामध्ये तुमच्या या ठिकाणी काय होती, फसगत होती, वेळ जातो, पैसा जातो, सगळंच काय तुम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त होतात. मग तुम्हाला लक्षात येतं अरे राव राज्यसेवा नको द्यायला, कंबाईन देऊ. कंबाईन मध्ये पण तुम्हाला ऑप्शनल नाहीये, मात्र मॉडर्न इंडिया करावाच लागतो. किंवा तुम्हाला मग ऑप्शनलकडे तुम्ही राज्यसेवा नको द्यायला मग कंबाईन कडे जाऊ. मग कंबाईनचं पण तसंच आहे. कंबाईन मध्ये प्रश्न एकदम खतरनाक पद्धतीने काढले जातात, मेरिट मोठ्या प्रमाणात लागतं, स्पर्धा मोठ्या प्रमाणात, कंबाईन नको द्यायला मग आता सरळ सेवा देऊ. तर असं जे तुमचं होतं त्यातूनच त्या ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षेपासून दूर लांबपर्यंत फेकले जातात. लक्षात घ्या 2027 ची तयारी जर आपल्याला करायची असेल आणि व्यवस्थितरित्या करायची असेल तर आधी तुमचा या जून महिन्याच्या अखेरपर्यंत, मी काय म्हणतोय, परीक्षा कधी येईल माहित नाही. ठीक आहे ना. जसं की जून मध्ये मागची आपली परीक्षा 31 मे ला या ठिकाणी झाली, 2026 ची पूर्व परीक्षा 31 मे ला झाली. मग आता होऊ शकतं एप्रिल मेच्या महिन्यात त्या ठिकाणी आपली 2027 शेड्यूल या ठिकाणी लागणार आहे. 2027 चा पेपर जर का प्रिलिमचा 21 जूनला झाला, एप्रिल आणि मे ला जर झाला आणि त्याची मेन जर या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये या ठिकाणी असेल तर साधारणतः 15 महिन्यापूर्वी तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. 1 वर्षभरापूर्वी तुम्हाला राज्यसेवेच्या पेपरला या नव्या पॅटर्नला सुरुवात करणं गरजेचं या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून मग मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही कोणताही विषय निवडा, त्या ठिकाणी त्या विषयाच्या ऑप्शनल पेपरच्या तयारीला आता जर लागला नाही
तर मग 2027 ची राज्यसेवा परीक्षा पास होणार नाही. जर आता 2027च्या परीक्षेसाठी ऑप्शनल पेपर जो तुम्ही निवडलेला आहे त्याच्या तयारीला जर लागला नाही तर लक्षात असू द्या 2027 ची परीक्षा तुमच्या हातातून गेलेली असेल. मग 2028 या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे. 30 जून पर्यंत तुमचा ऑप्शनल पेपर डिसाईड करा आणि त्याच्या अभ्यासाला त्याच्या तयारीला या ठिकाणी तुम्ही आतापासून या ठिकाणी लागणं खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे. आता हिस्ट्री ऑप्शनलचा जो सिलेबस आहे तो एक ओझर दर्शन आपण पाहूया. याचे जे 24 घटक आपण पेपर 1 मध्ये आहे आणि 27 घटक जे आहे ते या ठिकाणी आपल्या पेपर 2 मध्ये आहेत ते कसे आहेत ते एकदा पाहूया आणि मग आपण उद्यापासनं हिस्ट्री ऑप्शनलची जी बॅच आपल्या या ठिकाणी सुरू होत आहे त्या बॅचला आपण या ठिकाणी उद्यापासून सुरू करूया. लक्षात घ्या ही जी बॅच आपली राहणार आहे ही या ठिकाणी रोज दुपारी 4 वाजता याचे लाईव्ह सेशन या ठिकाणी होणार आहे आणि ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहे. अत्यंत खतरनाक पद्धतीने ही बॅच मी या ठिकाणी चालवणार आहे. आयडल बॅच या ठिकाणी आहे. याच बॅच मध्ये मी तुम्हाला युपीएससीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि आपला एमपीएससीचा जो 2025 चा आणि पुढे 2026 चा जो काही पेपर होईल तर त्या सर्वांचे पीवायक्यू सॉल्व्ह करून देणार आहे. त्याचा लिखाणाचा सराव पण या ठिकाणी करून घेणार आहे. आता बघा हिस्ट्री ऑप्शनलचा पहिला घटक आहे सोर्सेस आहे बघा साधनं आहे. याच्यामध्ये पुरावेलेखीय साधनं, वाङ्मयीन साधनं आणि त्याचबरोबर भारतीय आणि विदेशी साधनं असे 4 घटक करायचे आहेत. ठीक आहे. तर पुरावेलेखीय साधनं आर्किओलॉजिकल सोर्सेस, लिटररी सोर्सेस, त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय साधनं, दुय्यम साधनं, काव्य, वैज्ञानिक, त्याचबरोबर या ठिकाणी विदेशी जे विदेशातले लोक भारतात आले होते प्राचीन काळामध्ये ते आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे प्रागैतिहासिक कालखंड आणि इतिहास पूर्व कालखंड म्हणजे प्री हिस्टोरिक आणि प्रोटो हिस्टोरिक यामध्ये पाषाण युग वगैरे वगैरे आपण या ठिकाणी पाहतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला सिलेबस मध्ये काय काय दिलेलं आहे पहा. म्हणजे आता फक्त आपण सिलेबस पाहूया. एकदा सिलेबस तुम्ही पहा आणि हा सिलेबस तुमच्या ओळखीचा नाही का हे तुम्ही या ठिकाणी डिसाईड करा. ठीक आहे. आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन तिसऱ्या क्रमांकावर आहे. काय आहे तिचा उगम कसा झाला, विस्तार कसा आहे, वैशिष्ट्य कसं आहे, ऱ्हास कसं झाला, त्याचं अस्तित्व काय, त्याच्या कला आणि स्थापत्य. आता बघा इंडस व्हॅली मधल्या कला आणि स्थापत्य जे आहे ना ते तुम्हाला हिस्ट्री GS1 मध्ये करावंच लागतं हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा महापाषाण संस्कृती आहे. प्रिलियमसाठी आपण महापाषाण संस्कृती अभ्यासलेली आहे. त्याचनंतर आर्य आणि वैदिक कालखंड आहे बघा. आर्य आणि वैदिक कालखंड माहित नाही का. आर्य संस्कृती वैदिक काळात काय झालं, उत्तर वैदिक काळात काय झालं, दशराज युद्ध वगैरे हे आलेत ना प्रश्न तुम्हाला प्रिलियम्सला. हेच फक्त लिहायचे. बघा आता इथे काय दिलं बघा नीट पहा. वैदिक काळापासून उत्तर वैदिक काळापर्यंत झालेला बदल हे कितीतरी वेळा आपण अभ्यासला. हा युपीएससीला प्रश्न विचारला होता GS1 मध्ये. GS1 मध्ये हा प्रश्न विचारला वैदिक काळापासून उत्तर वैदिक काळामध्ये झालेला बदल आणि सेम प्रश्न ऑप्शनल हिस्ट्रीमध्ये 2025च्या मेन्सला विचारला होता हे लक्षात घ्या. महाजनपद माहित नाही का. 16 महाजनपद कोण होते, काय होते माहिती नाही. त्याचबरोबर मग इथं ग्रीक आक्रमण पण घटक या ठिकाणी आपण अभ्यासतो बघा. त्याच नंतर या ठिकाणी 7वा घटक बघा. 7वा घटक काय आहे तर मौर्य साम्राज्याशी संबंधित आहे. अशोकाला कोण ओळखत नाही का रे. माहिती ना मौर्य साम्राज्य काय होतं, मौर्य साम्राज्य आहे की राज्य आहे हा घटक आपण पाहिलाय बघा. लक्षात घ्या ही माहिती तुम्हाला सर्वांना. मग याच्यामध्ये मौर्य राज्य स्थापना, चंद्रगुप्त मौर्य आहे, त्याचबरोबर कौटिल्य आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र, अशोक आहे, अशोकाची धम्मनीती या ठिकाणी आहे. ते सगळे घटक या ठिकाणी आहे. याच्यामध्ये त्या ठिकाणी मौर्य साम्राज्याचं विघटन आणि शुंग आणि कण्व. शुंग पुष्यमित्र शुंग माहिती आहे आपल्याला. शुंगांच्या नंतर कण्व डायनेस्टी या ठिकाणी आली हे माहिती आहे आपल्याला. त्यानंतर मौर्योत्तर कालखंड बघा 8वा घटक मौर्योत्तर कालखंड. मग इंडो ग्रीक म्हणजे भारतामध्ये आलेले जे काही विदेशी आक्रमण करते शक, युनान, पार्थियन आहे, कुशाण आहे त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांच्या काळामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी कला, स्थापत्य, संस्कृती, साहित्य आणि विज्ञानाचा विकास झाला हा तर घटक तुम्हाला GS मध्ये पण आहे. आलं लक्षात. मौर्योत्तर कालखंड मौर्य काळातील वास्तुकला आणि स्थापत्य बघा. मौर्य काळातील कला, स्थापत्य, वास्तुकला हा हिस्ट्री GS1 मध्ये करायचा आहे ना. त्याच नंतर या ठिकाणी मौर्योत्तर कालखंडातील कला, स्थापत्य, संस्कृती, साहित्य आणि विज्ञान हे GS1 मध्ये करायचंय. हेच ऑप्शनला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर बघा पूर्व भारतातील प्रारंभिक राज्य, समाज, दख्खन आणि दक्षिण भारत. मग याच्यामध्ये काय पूर्व भारत जर आपण पाहिला तर खारवेलचं राज्य आहे, सातवाहन आहे, दक्षिणेकडचे चेर, चोल, पांड्य या ठिकाणी यासारखे राज्य आहे. आता बघा इथं बौद्ध केंद्र व संगम साहित्य आणि संस्कृती
आणि या काळातील कला व स्थापत्य. आलं का लक्षात? हा GS1 मध्ये या ठिकाणी करायचाच आहे. म्हणजे GSचे कसे कसे सब्जेक्ट किंवा टॉपिक कसे ऑप्शनल मध्ये कव्हर होतात हे तुम्ही त्या ठिकाणी पाहत आहात, हे लक्षात असू द्या. त्याचनंतर बघा 10वा घटक आहे गुप्त, वाकाटक आणि वर्धन. गुप्तांचं साम्राज्य, वाकाटकांचं राज्य जे महाराष्ट्राच्या भूमीवर या ठिकाणी होतं. पुरी का विदर्भ ही त्यांची वाकाटकांची राजधानी होती. त्यांच्या काळामध्ये अजिंठा केव जी आहे तिचा विकास या ठिकाणी झाला. तर हे सगळं आपल्याला पाहायचं. आता याच्यामध्ये बघा नालंदा विद्यापीठ आहे, विक्रमशिला विद्यापीठ आहे, वल्लभी विद्यापीठ आहे, साहित्य त्याचबरोबर निधर्मी साहित्य, कला, स्थापत्य हा सगळा घटक तुम्हाला GS1 मध्ये करायचा आहे, जो ऑप्शनल मध्ये पण इन्क्लूड या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शनलची बॅच किंवा ऑप्शनल सब्जेक्ट जर केला तर तुम्हाला GS1 ला काहीच करायची गरज नाहीये. प्रिलियन्सला काहीच करायची गरज नाही. थोडंसं जे काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ते तर मी बॅच मध्ये सांगेलच, तेवढं केलं पुष्कळ झालं, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शनल मध्ये तुम्हाला प्रिलियम्ससाठी हिस्ट्रीचे आउट ऑफ मार्क 30 पैकी 30 मार्क मिळतील आणि GS1 मध्ये 125 मार्काला या ठिकाणी हिस्ट्री विचारली गेली 2025च्या पेपरमध्ये. मला सांगा 125 पैकी 90 मार्क तर तुम्ही सहजरित्या घेऊ शकता. 90 मार्क तुमची GS1 मध्ये हिस्ट्री सब्जेक्ट जर मिळवून देत असेल तर मला सांगा ऑप्शनल पेपर मधले हे 500 पैकी तुम्हाला 300 मार्क या ठिकाणी मिळू शकतात, जर व्यवस्थित त्या अभ्यास या ठिकाणी केला तर. ठीक आहे, त्या पद्धतीनं पुढे आपण पाहूया. बघा आता हा झाला या पद्धतीचा. त्याच्यानंतरचा 11वा घटक जर आपण पाहिला तर बघा काय काय दिलेलं आहे. आता इथं पाहिलं असं भेटतं आपल्याला या ठिकाणी गुप्त काळातील प्रादेशिक राज्य. गुप्ताच्या काळामध्ये काही प्रादेशिक राज्यांचा पण उगम झालेला होता, आहे ना. गुप्त काळामध्ये काही प्रादेशिक राज्यांचा पण उगम झाला. मग त्याच्यामध्ये कदंब आहे, पल्लव आहे, बदामी, चालुक्य आहे. अभ्यासले ना आपण, अभ्यासले ना हे पल्लव, कदंब, चालुक्य हे सगळं अभ्यासलेलं आहे. पुलकेशी द्वितीय तुम्हाला माहिती आहे. कदंब नावाचं राज्य. पल्लव जर आपण पाहिले महेंद्र वर्मनवर प्रश्न विचारला गेला होता. सिंह विष्णू जो आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर हे सगळे घटक तुम्हाला आहे. आता बघा याच्यामध्ये काय म्हणले, तमिळ भक्ती चळवळ हा तुम्हाला GS मध्ये अभ्यासायचा आहे. तमिळ भक्ती चळवळ हा तुम्हाला GS मध्ये या ठिकाणी अभ्यासायचाच आहे, हे लक्षात घ्या. इथं बघा मी हायलाईट करून देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की बघा हा तमिळ भक्ती चळवळ हा GS1 मध्ये तुम्हाला अभ्यासायचा आहे. त्याच नंतर शंकराचार्य GS1 मध्ये अभ्यासायचा आहे. मंदिर आणि मंदिर स्थापत्य हे तुम्हाला, वास्तुकला हे तुम्हाला GS1 मध्ये या ठिकाणी अभ्यासायचंच आहे, हे लक्षात घ्या. म्हणून माझं तुम्हाला या ठिकाणी हे सांगणं आहे की तुम्ही जो काही सब्जेक्ट या ठिकाणी इथं निवडत आहात तर तो सब्जेक्ट व्यवस्थित या ठिकाणी निवडा आणि GS1 चा सगळा घटक इथं तुम्हाला ऑप्शनल मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि म्हणून माझं तुम्हाला हे सांगणं या ठिकाणी होतं त्या ठिकाणी GS1 चा करायचाच आहे, तर हिस्ट्री ऑप्शनल घेऊन का बरं नको लढायला, हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे, बघा मग इथं अरबांचा सिंध प्रांतावर विजय, अल्बरुनी तहकीके हिंदवर प्रश्न विचारले होते राज्यसभेला. त्याचबरोबर चोल आहे, होळसल आहे, पांड्य आहे, यांच्या काळातील कला व स्थापत्याचा विकास हे अभ्यासायचा आहे GS1 मध्ये. धार्मिक संप्रदाय हा एक घटक GS1 मध्ये या ठिकाणी अभ्यासायचा आहे. मंदिर, मठ, संस्था, अग्रहार हे पण GS1 मध्ये या ठिकाणी आहे. तर GS1 चा माझं म्हणणं आहे की GS1 चा आणि प्रिलियमचा हे घटक पाहून तुम्हाला या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्ट बनवलेला आहे. प्रिलियम प्लस GS1 असं करून ऑप्शनल पेपर या ठिकाणी आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे बघा प्रारंभिक सांस्कृतिक इतिहासाची व्याख्या. आता बघा हा एक घटक आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो, तो म्हणजे या ठिकाणी प्रारंभिक सांस्कृतिक इतिहासाची व्याख्या. आता हा जो घटक आहे हा आयोगाने ऍडिशनल घटक म्हणून दिलेला आहे, परंतु याच्यावर ना UPSC ने खूप प्रश्न विचारले ना MPSC याच्यावर प्रश्न विचारू शकते. ठीक आहे ना, तरी पण आयोगाने हा घटक याच्यामध्ये टाकलेला आहे. जसं की महत्वाचे तत्वज्ञानी कोण कोण भारतामध्ये झालेले आहेत, त्याचबरोबर विज्ञान आणि गणिताच्या संकल्पना काय नेमक्या या ठिकाणी राहिल्या, स्थापत्याचे महत्वाचे टप्पे काय आहेत ते घटक याच्यामध्ये आणले. आता हा घटक जेव्हा तुम्ही या ठिकाणी पाहता 12वा घटक, लक्षात घ्या 24 पैकी 12 घटक जर तुम्ही कंप्लीट केले तर तुमचा सेक्शन ए हा कंप्लीट झाला. पेपर 1 मधला सेक्शन ए हा कंप्लीट झाला. आता सेक्शन 2 मध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मग मध्ययुगीन भारताचा इतिहास तुम्हाला इथे या ठिकाणी भेटतो. आता बघा मध्ययुगीन भारताचा इतिहास जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा काय काय घटक अभ्यासायचे, तर मध्यपूर्व भारत 750 ते 1200 पर्यंतचा भारत. ठीक आहे, 750 ते 1200 पर्यंतचा भारत. म्हणजे या काळात झालेले प्रादेशिक राज्य जे आहे त्यांचा उगम आपल्याला पाहायचा आहे. जसं की कारकोत वंश आहे, जसं की दक्षिणेकडे चोल आहे, राष्ट्रकूट या ठिकाणी आहे. तर हे सगळे घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत.
त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला पाहायला भेटतं बघा चोल आहे, चोलांची डायनेस्टी पाहायची आहे. या काळात व्यापार वाणिज्य करायचे आहे. सामंतशाही काय आहे ते अभ्यासायचंय. सामाजिक जीवन कसं होतं त्या काळातील भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान हा GS1 मध्ये पण तुम्हाला अभ्यासावाच लागतो. त्यानंतर भारतातील सांस्कृतिक परंपरा आहे बघा 750 पासून ते 1200 पर्यंत सांस्कृतिक परंपरा. आता बघा आहे शंकराचार्य वेदांत, रामानुज विशेषतः द्वैतवाद, माधवाचार्य ब्रह्ममीमांसा हा GS चा घटक आहे. भक्ती मुवमेंटची सुरुवात जी झाली तर भक्तीचं तत्वज्ञान हे शंकराचार्यांच्या तत्वज्ञानातून उदयास आलेलं आहे. अद्वैतवाद, द्वैतवाद, द्वैतवाद, विशिष्ट द्वैतवाद, ठीक आहे ना, शुद्ध द्वैतवाद ह्या सगळ्या संकल्पना GS1 मध्ये अभ्यासायच्याच आहे ते लक्षात घ्या, ज्या तुम्हाला इथं ऑप्शनल मध्ये एकदम व्यवस्थित डिकोडिंग करून दिलेलं आहे. आता बघा धर्माचं स्वरूप वैशिष्ट्य, तमिळ भक्ती चळवळ, भक्ती चळवळीचा विकास हे GS1 मध्ये अभ्यासायचे ना तुम्हाला. तमिळ भक्ती संप्रदाय ऐनार नैनार, भक्ती चळवळीचा विकास, इस्लाम आणि त्यांचे भारतातील आगमन आणि सुफिझमवर तर GS आपल्या राज्यसेवेच्या प्रिलिम्सवर प्रश्न विचारला गेला होता, ठीक आहे ना. तर भक्ती संप्रदाय, भक्ती तमिळ संप्रदाय आणि सुफीवाद हा तुम्हाला GS1 मध्ये अभ्यासायचा आहे, जो ऑप्शनल मध्ये व्यवस्थित डिकोडिंग करून दिलाय. साहित्य पण घटक आहे लक्षात घ्या GS1 मध्ये. साहित्यामध्ये तुम्हाला संस्कृत साहित्य, तमिळ साहित्य, त्याचबरोबर या ठिकाणी कल्याणकृत राजतरंगणी, अल्बुरुनीचा भारत हा GS1 मध्ये पण अभ्यासायचा आहे. जर युपीएससीचे जर तुम्ही GS1 चे पेपर जर पाहिले तर अल्बरुनीच्या तर्किका हिंदावर प्रश्न आलाय ना, त्याचबरोबर कल्याणच्या राजतरंगणीवर युपीएससीने प्रश्न विचारलाय ना. आता सुरुवातीला राज्यसेवा काय करते, छोटे छोटे प्रश्न विचारते. म्हणजे आता जर GS1 चा पेपर तुम्ही पाहिला असेल, फक्त एवढंच विचारलं तुम्हाला काय माहिती आहे ना. ऑप्शनल पण एवढंच विचारलं तुम्हाला काय माहिती आहे, हे एवढं लक्षात घ्या. म्हणजे सोपे सोपे आहे विचारले जात आहे. त्यामुळे खूप काही टफ प्रश्न विचारतील असं बिलकुलच या ठिकाणी वाटून घेऊ नका, ठीक आहे. पुढे आपण जाऊया बघा. आता त्याच्यानंतर 13वा घटक आपल्याला या ठिकाणी आहे. आता बघा इथं या 12व्या घटकामधलाच एक घटक आपण इथं पाहूया. बघा इथं दिलेलं आहे मित्रांनो की या ठिकाणी कला, स्थापत्य, मंदिर वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला GS1 मधला घटक झाला ना, आहे की नाही. कला, स्थापत्य, मंदिर वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला हे GS1 मधला घटक झाला, जो ऑप्शनल मध्ये आपण ऑलरेडी या ठिकाणी करत आहोत, ठीक आहे. पुढे बघा 13वं शतक आहे बघा, 13वं शतक, 15वा घटक. दिल्ली सल्तनतची स्थापना, मोहम्मद गौरीचे आक्रमण, गौरीच्या विजयामागील घटक, हे सगळे मोहम्मद गौरीचे आक्रमण प्रिलिम्सला कितीतरी वेळा वाचले का तुम्ही, ते लिहायचं फक्त. त्याचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिणाम काय नेमका झाला. दिल्ली सल्तनतची स्थापना, तुर्की सुलतान म्हणजे गुलाम डायनेस्टी जी आहे ती आपल्याला अभ्यासायची आहे. दिल्ली सल्तनतचं दृढीकरण, अल्तमशा काळात, बलबनच्या शासन काळात कशा पद्धतीनं दिल्ली सल्तनतचं दृढीकरण या ठिकाणी झालं ते आहे. त्याच नंतर या ठिकाणी 14वे शतक, अल्लाउद्दीन खिलजीचं खिलजी क्रांती. अल्लाउद्दीन खिलजी माहित नाही असं कोण आहे का कार्यकर्ता. आयोग आता राज्यसेवेला प्रिलिम्सला त्याच्यावर प्रश्न विचारायला पण आता नको म्हणतात, कारण खूप वेळा प्रश्न विचारला आपण, खूप वेळा या ठिकाणी त्याचा अभ्यास पण या ठिकाणी केलेला आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे लक्षात घ्या हे सगळे घटक तुम्हाला माहिती आहे. मी आज मुद्दामून तुम्हाला अभ्यासक्रम हा या ठिकाणी दाखवण्यासाठी इथं या ठिकाणी आलेलो आहे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल खिलजी क्रांती माहिती आहे, जलालुद्दीन खिलजी या ठिकाणी केले. त्यांचा आपला गुलाम वंशाचे शासक जे होते बलबनचा नातू, त्याच्या या ठिकाणी हत्या केली कैकोबादची, आणि मग त्यांनी खिलजी वंशाची स्थापना केली. अल्लाउद्दीन खिलजी आला बघा, विजयी अभियान माहिती ना, आपण हे केलेले आपण, लक्षात घ्या. अल्लाउद्दीन खिलजीचं विजय अभियान, त्यांनी प्रादेशिक विस्तार कशा पद्धतीने केला, कृषी आणि आर्थिक धोरण कसं होतं, बाजार नियंत्रण धोरण, हे आपण ऑलरेडी अभ्यासलेले, लक्षात घ्या. मोहम्मद बिन तुगलक बघा, तुगलकचं काय प्रमुख योजना, त्यांनी काय प्रयोग केले. येणा मोहम्मद म्हणतो ना, राजधानी दिल्लीवरनं दक्षिण भारतामध्ये आणली. चीनवर त्यांनी या ठिकाणी हल्ला केला कुबलई खानच्या राज्यात. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी त्याला म्हणतो आपण सांकेतिक मुद्रा या ठिकाणी काढली. घेतलेला निर्णय परत त्या ठिकाणी दुरुस्त करून परत तो नवीन निर्णय घेत होता वेळा मोहम्मद. तर या मोहम्मद बिन तुगलकाची कृषी नीती, त्याची नोकरशाही व्यवस्था कशा पद्धतीने होती, हे तर घटक आपल्याला पाहायला भेटतात. मोहम्मद बिन तुगलकानंतर फिरोजशाह तुगलक, त्याची कृषी नीती कशी आहे, स्थापत्य, अभियांत्रिकी, लोकनिर्माण. आता हे त्याचं जे काय पब्लिक वर्क आहे या संदर्भात GS1 मध्ये तुम्हाला अभ्यासावं लागतंय, लक्षात घ्या. GS1 मध्ये हा घटक तुम्हाला करायचाच आहे. त्याचं दिल्ली सल्तनतचा ऱ्हास, परकीय संबंध, इब्न बतुतावर आता आपल्या या पेपरमध्ये, प्रिलिम्सच्या पेपरमध्ये प्रश्न आला ना, इब्न बतुता रहेला. म्हणजे तुम्ही काहीतरी वाचलं म्हणून त्याच्याबद्दल लिहिलं ना, तर इब्न बतुताचं रहेला
त्याच्या संदर्भात काय बेसिक बेसिक महत्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. 13व्या आणि 14व्या शतकातील समाज संस्कृती अर्थव्यवस्था. आता लक्षात घ्या, हा घटक कसा पाहिला तर सोसायटीशी रिलेट करणारा घटक या ठिकाणी आहे. तर आपल्या मध्य काळामधला समाज कशा पद्धतीचा होता तो आपल्याला इथे या ठिकाणी पाहायचा आहे. ठीक आहे ना. मग याच्यामध्ये ग्रामीण संरचना कशी होती, शासक वर्ग काय, निवासी लोक, स्त्रिया, धार्मिक वर्ग, काय स्थिती होती, तत्कालीन जाती व्यवस्था काय, दास प्रथा, भक्ती चळवळ, सुफी चळवळ, परत जीएसचा घटक इथे या ठिकाणी आला. संस्कृती या ठिकाणी इथं आहे. त्याच्यामध्ये पर्शियन साहित्य, त्याचबरोबर दिल्ली सल्तनत काळातील, बघा आता इथं म्हणलं दिल्ली सल्तनत काळातील वास्तुकला आणि नवीन संरचना संकल्पना, चित्रकला, हे GS1 मध्ये अभ्यासायचंच आहे काही पण करून. GS1 मध्ये हे सगळं काही पण करून अभ्यासायचंच आहे, लक्षात घ्या. तर ते घटक इथे या ठिकाणी आहे. अर्थव्यवस्था त्या संदर्भामध्ये आहे. 15वं शतक बघा, 15व्या शतकाच्या सुरुवातीचा राजकीय इतिहास बनलेला आहे. 15व्या शतकाच्या सुरुवातीचा राजकीय इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. आता या राजकीय इतिहासामध्ये काय आहे, प्रादेशिक घराण्यांचा उगम, म्हणजे बंगालमध्ये, काश्मीरमध्ये बघा जैनुल अबिदीन जन्माला आला. गुजरातमध्ये या ठिकाणी मेहमूद बेगड आपण पाहिले बघा, मेहमूद बेगड आहे. माळवाचं आहे राज्य. बहमणी साम्राज्य या ठिकाणी, बहमणीवर तर कितीतरी वेळा आपण अभ्यासले. माझी ती प्रिलियमची नोट जरी तुम्ही पाहिली असेल ना, जे हँड रिटन नोट आता महाराष्ट्रातल्या सर्व लोकांकडे आहे ना, ती मी लिहिलेली आहे, कोणाला माहित पण नाहीये. म्हणजे हिस्ट्री बाय संतोष चव्हाण म्हणून संतोष चव्हाण हा व्यक्ती आहे हे पण माहित नाही, पण ती नोट सगळ्यांकडे या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. तर तेवढी जरी वाचली तुम्ही आणि पेपरला गेला तरी मार्क मिळतील, तरी काहीतरी लिहू शकताल, हे मला म्हणायचं तुम्हाला. तर बॅच मध्ये तर मी एकदम खतरनाक पद्धतीने व्यवस्थितच करून घेणार आहे, त्यात नो डाऊट. पण जरी समजा तुम्ही सेल्फ स्टडी करून, हिस्ट्री ऑप्शनल सेल्फ स्टडी करा, कोणाला अंगामध्ये असती हुक्की, चला बाबा आपण सेल्फ स्टडी करू, हरकत नाही. त्या नोट्स घेतल्या, त्या वाचल्या ना, तरी तुम्हाला मार्क चांगले मिळतील, तेवढं माझं तुम्हाला या ठिकाणी म्हणणं आहे. ठीक आहे. तर बघा हे गुजरात आहे, माळवा, बहमणी, विजयनगर साम्राज्य, लोधी घराणं आहे बघा, बहलोल लोधी, सिकंदर लोधी, इब्राहिम लोधी. त्याच्या सिकंदर लोधीने काय काय सुधारणा घडवून आणल्या, बहलोल लोधीचं काय काम राहिलं, हे पाहिले सगळे आपण. विजयनगर साम्राज्य पाहिलं बघा आपण. देवराय आहे, देवराय द्वितीय या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कृष्ण देवराय आहे, अच्युत देवराय आहे, त्याच्या काळात आलेले प्रवासी या ठिकाणी आहे. हे सगळे आपल्या त्या जुन्या नोट्स मध्ये आहेत बघा. ते फक्त आकार द्यायचा आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी करायचंय, हे लक्षात घ्या. मुघल साम्राज्याचा पहिला टप्पा, बाबर आणि हुमायून. बाबर भारतात आला, कोणी कोणी इन्व्हाइट केलं, काय त्यावेळेची परिस्थिती होती. हुमायून आला, हुमायूनचा शेरखान बरोबर या ठिकाणी वाद झाले आणि मग त्याला देश सोडून जावा लागला आहे ना. मग सूर साम्राज्याची स्थापना झाली. मग त्या सूर साम्राज्याची प्रशासन व्यवस्था कशा पद्धतीची या ठिकाणी होती, ते सगळं आपण या ठिकाणी अभ्यास, हे प्रिलियम मध्येच आपण करतो, लक्षात घ्या. मग आपण पाहतो त्याचा प्रशासन व्यवस्थेमध्ये या ठिकाणी जिल्हा आहे, प्रांत आहे, त्याचबरोबर परगणा या ठिकाणी आहे, गाव आहे, प्रांताचा प्रमुख शिकदार या ठिकाणी आहे, परगणाचा प्रमुख शिकदार आहे, इथं गावाचा प्रमुख या ठिकाणी अमील आणि गुजर या ठिकाणी आहे. हे सगळे घटक आपण प्रिलियम मध्येच केलेत, फक्त ते तुम्हाला आता मेन्स मध्ये लिहायचं आहे, हे सिलेबस या ठिकाणी आहे. म्हणजे तुम्हाला मला हे सांगायचंय की हिस्ट्री ऑप्शनल हा 75% 375 मार्क हे तुमच्या ओळखीचे असणार आहे, ते लक्षात घ्या. ठीक आहे. आणि आपण लक्षात घ्या, आता उद्या परवापासून आपण आपल्या युट्यूब सेशनच्या माध्यमातून तुम्हाला मी या ठिकाणी 2025 चे पेपर जे आहे, त्या 25च्या पेपरमध्ये त्या टॉपिकवर काय प्रश्न विचारले आणि त्याचं उत्तर कशा पद्धतीने लिहायचं, याची एक सिरीज पण या ठिकाणी चालवणार आहे आपण. हा, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला ते प्रश्न पण या ठिकाणी समजता येईल आणि हिस्ट्रीचे लवर बनताल तुम्ही, इतिहास या विषयाचे लवर बनताल. आणि बना, माझं असं म्हणणं आहे, इतिहासाच्या प्रेमामध्ये पडा, बाकीच्या कुठल्या प्रेमात पडण्यापेक्षा सब्जेक्टच्या प्रेमात पडा. हा सब्जेक्ट तुमचा घात नाही करणार, तुम्हाला नक्कीच तुम्हाला पोस्ट पर्यंत या ठिकाणी पोहोचवेल. ठीक आहे ना. पुढे बघा, पोर्तुगीज वसाहतीची स्थापना. आता बघा, पोर्तुगीज आले बघा 1498ला, वास्को द गामाचा कार्यक्रम आला. आता हे माहिती ना तुम्हाला, आधुनिक भारत सुरू झाला तुमचा, म्हणजे युरोपियन कंपन्या भारतात आल्या आणि त्यातून तुम्हाला आधुनिकतेची ओळख सुरू झाली, मॉडर्निटीला, आधुनिकतेला सुरुवात झालेली आहे 1498 पासून. मग इथं पोर्तुगीज वसाहतीची स्थापना आहे. परत भक्ती आणि सुफी, म्हणजे हे तुम्हाला परत या ठिकाणी अभ्यासायचे जीएस मध्ये. ठीक आहे ना. पुढे बघा, 19वा घटक जर आपण पाहिला, आता 19वा घटक काय आहे पहा. 19वा घटक जर आपण पाहतो तर 15व्या आणि 16व्या शतकातील समाज संस्कृती. 15व्या 16व्या शतक म्हणजे मुघल काळातील समाज कसा होता, त्या काळातील संस्कृती कसं. बघा आता हा घटक म्हणजे ना, हे तुम्हाला मला सांगायचं, हे इंटरेस्टेड पण आहे. आपण कधीच नाही वाचणार ना, परीक्षेच्या माध्यमातून तरी वाचून काढून.
यापूर्वी जर तुम्हाला म्हटलं असतं वाचा बरंच जुनं काय तर वाचलंच नसतं तुम्ही, पण परीक्षा देताय त्यामुळे तरी किमान या ठिकाणी आपल्याला समजेल. मग प्रादेशिक संस्कृती कशी होती, वाङ्मयीन परंपरा, प्रादेशिक वास्तुकला, GS1 मध्ये या ठिकाणी घटक आहे विजयनगर साम्राज्यातील समाज संस्कृती कला स्थापत्य, ठीक आहे ना. ते परत आलं बघा, अकबर आहे बघा, अकबर. आता अकबराचं राज्य, अकबराचा विजय आणि अकबरानं साम्राज्याचं दृढीकरण कशा पद्धतीने केलं, साम्राज्य कसं त्याने या ठिकाणी मजबूत केलं, हा घटक इथे या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे ना. थोडंसं मोठं करतं म्हणजे अजून छान पद्धतीने तुम्हाला मोठ्या पद्धतीने दिसून येईल, ठीक आहे. त्याच नंतर बघा जागीर काय आहे, मनसबदारी व्यवस्था काय आहे, अकबराचं राजपुतांच्या संदर्भातील धोरण कशा पद्धतीचं राहिलं, दरबारी कला व तंत्रज्ञानाचा आश्रय, परत हे GS1 मधला घटक. 21वा बघा 17व्या शतकातील मुघल साम्राज्य, मग जहांगीर आहे, शहाजहान आहे, औरंगजेब आहे, त्यांचं प्रशासकीय धोरण काय, या तिघांना तर कार्यकर्त्यांना माहिती आहे तुम्ही सर्व, आहे ना, तुम्ही ओळखता या तिघांना. हे त्यांनी जे काम केलं ते पण तुम्हाला माहिती आहे, फक्त त्याला मी व्यवस्थितरित्या आकार द्यायचं काम करणार आहे बॅचमध्ये. त्यामुळे व्यवस्थितरित्या आपण हे सगळे घटक केले. मला तुम्हाला सांगायचंय, आयोगानं दिलेले जे घटक आहे ते व्यवस्थित आपण काम केलं त्याच्यावर, तर लक्षात घ्या हिस्ट्रीमध्ये कसा पण प्रश्न येऊ द्या तुम्ही सिक्सच मारणार आहे, ठीक आहे ना. व्यवस्थित पहा, साम्राज्य, त्यांच्या काळातील जमीनदारी सिस्टीम कशी होती, जहांगीर, शहाजहान, औरंगजेबचं धार्मिक धोरण काय नेमकं राहिलं, मुघल साम्राज्याचं स्वरूप काय, त्याचबरोबर 17व्या शतकाच्या उत्तरार्धातील संकट आणि विद्रोह कसं होतं, जसं की औरंगजेबाच्या राज्यामध्ये या ठिकाणी काही युद्ध झाले, जसं की आपल्या इथं दक्षिण भारतामध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी बंड केलेला आहे. त्याचबरोबर इकडे जर आपण पाहिलं तर अफगाणिस्तानच्या लोकांनी, पठाणांनी त्याच्या विरोधात बंड केलं, जाटांचा विद्रोह या ठिकाणी झाला, हे सगळं आहे. अहोम राज्याची स्थापना, अहोम म्हणजे या ठिकाणी आसाम आहे, लक्षात घ्या. आसाम राज्याची स्थापना झाली, इथं दिले बघा. आता छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपल्याला माहित नसेल तर मग आपलं कठीण काम आहे. म्हणजे माहिती आहे आपल्या सर्वांना. छत्रपती शिवाजी महाराजांचा पण इथं दिलेले बघा, शिवाजी महाराज आणि सुरुवातीचे मराठा राज्य हे कशा पद्धतीचं या ठिकाणी राहिलेलं होतं, अष्टप्रधान मंडळ काय नेमकं होतं, महाराजांच्या काळातील प्रशासकीय व्यवस्था कशा पद्धतीची होती, महाराजांनी आर्थिक धोरण कशा पद्धतीने या ठिकाणी आणलं होतं, महाराजांचं राज्य या ठिकाणी लोक कल्याणकारी राज्य कशा पद्धतीचं या ठिकाणी राहिलं, तर हे सगळे घटक तुम्हाला यामध्ये या ठिकाणी अभ्यासायला मिळतील, ठीक आहे ना. त्याचबरोबर बघा, आणि याच्यावर या टॉपिकवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या टॉपिकवर 2025च्या मेन्सवर प्रश्न आलेला आहे, ठीक आहे ना. व्यवस्थित पाहून घ्या बघा ऑप्शनल मध्ये. 16व्या आणि 17व्या शतकातील अर्थव्यवस्था समाज. आता हा घटक थोडासा आयोगाने ऍडिशनल या ठिकाणी दिलेला आहे, ऍडिशनल दिलेला आहे, पण अभ्यासावर आखणार आहे आपल्याला दिलाय म्हणून, कारण आपण सगळे घटक करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला काय भरपूर मार्क घ्यायचे आहेत. त्यामुळे कुठलाच घटक या ठिकाणी सोडायचा नाही, मिस करायचा नाही, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रश्न कसाही येऊ द्या मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे, ते लिहिता आलं पाहिजे. 16व्या आणि 17व्या शतकातील अर्थव्यवस्था, लोकसंख्या, कृषी, हस्तव्यवसाय. आता बघा, डच, इंग्लिश, फ्रेंच कंपन्यांद्वारे युरोपशी व्यापार, आलं लक्षात. आधुनिक भारताचा इतिहास तुम्ही पाहता ना, युरोपियन कंपन्या कोण आलत्या, कुठे त्यांनी वसाहती स्थापन केल्या, त्यांच्या व्यापाराची स्टाईल नेमकी काय नेमकी राहिली, इंग्रजांना यश कशा पद्धतीने मिळालं, इंग्रजांनी डचांचा, फ्रेंचांचा पराभव कशा पद्धतीने केला, तर हे सगळं तुम्हाला आहे. मग त्यातून भारतीय व्यापारी वर्ग, बँकिंग सिस्टीम, विमा, क्रेडिट प्रणाली कशी स्थापित या ठिकाणी झाली, ठीक आहे ना. हुंडी होती बघा, हुंडी, ब्रिटिशांनी त्या काळामध्ये हुंडी सिस्टीम या ठिकाणी आणली, तशी वास्तविकता ही भारतामध्ये आधीपासून या ठिकाणी होती. मध्य काळातील हुंडी सिस्टीम या ठिकाणी एक प्रकारच्या या ठिकाणी ही बँकिंग सिस्टीमशी संबंधित या ठिकाणी आहे. मग त्या काळातील शेतकऱ्यांची परंपरा, महिलांची परिस्थिती, शीख संप्रदायाचा विकास व खालसापर्यंत. आता हा पण एक महत्वाचा घटक तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे, शीख संप्रदाय आणि खालसा पर्यंत. आता मला सांगा, शीख संप्रदायाच्या काही पार्ट तुम्ही मॉडर्न इंडियामध्ये शिकता, जसं की शिखांची धार्मिक चळवळ आहे ना, शिखांची धार्मिक चळवळ, जे नामकारी आंदोलन झालं, निरंकारी आंदोलन, सिंह सभा, अकाली आंदोलन, हे मॉडर्न इंडियामध्ये अभ्यास. त्याच्या आधी शिखांचे जे 10 गुरु या ठिकाणी आहेत ते मिडिवल इंडियामध्ये अभ्यास आहे, ऑप्शनल मध्ये या ठिकाणी करायचे आहे, ठीक आहे ना, हे लक्षात घ्या. आणि भक्ती चळवळीमध्ये शीख संप्रदाय पण येतो ना, भक्ती चळवळ अभ्यासत असताना शीख संप्रदायाची चळवळ पण तुम्हाला अभ्यासावीच लागणार आहे. म्हणजे जर समजा असा प्रश्न GS1 मध्ये या ठिकाणी विचारला की मध्यकालीन मध्य काळामध्ये शीख संप्रदायाच्या किंवा शीख परंपरेनं तत्कालीन सामाजिक व्यवस्थेला दिलासा देण्याचं काम केलं. मध्यकाळातील जाती व्यवस्था, मध्यकाळातील अनिष्ट प्रथा, मध्यकाळातील कर्मकांड यांच्यावर उपाय म्हणून शीख संप्रदायानं या ठिकाणी कार्य केलं.
त्याची मीमांसा करा, या पद्धतीचा प्रश्न येणार नाही का? येणार ना. पण हे सगळे तुम्हाला या ठिकाणी इथं घटक जे आहेत ते या ठिकाणी अभ्यासावे लागणार आहेत, हे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. हा, ऑप्शनल पेपरचा कोर्स हा किती महिन्यामध्ये संपल अंदाजे, हे तुम्ही विचारलं. तुम्ही मला वाटतं आता जॉईन झालाय, तर लक्षात घ्या हा कोर्स या ठिकाणी 6 महिने मला लागतील. मला 6 महिने तुम्ही द्या. तर दररोज आपण हे लेक्चर या ठिकाणी घेणार आहे. रविवारी पण आपण घेणार आहोत. ठीक आहे. रविवारी पण आपले डेली 2-2 तासाचे सेशन होणार आहे, हे लक्षात घ्या. तर 6 महिने म्हणजे डिसेंबर एंडिंग पर्यंत मी हा सगळा कोर्स तुमचा कंप्लीट करून देणार आहे. ठीक आहे. तर डिसेंबर एंडिंग पर्यंत हा संपूर्ण कोर्स मी तुमच्या या ठिकाणी कंप्लीट करून देणार आहे. डेट पण देतो 31 डिसेंबरला. सगळं फायनलाइज झालेलं असेल. ठीक आहे. म्हणजे तुमचे क्वेश्चन पेपर पण चेक करून देणार आहे मी त्याच्यामध्ये. म्हणजे आयोगाचे एमपीएससीचे युपीएससीचे दोन्ही त्या टॉपिकशी संबंधित असणारे पीवायक्यू हे सगळे सॉल्व्ह करून एकदम व्यवस्थित रिलॅक्स मोडमध्ये 31 डिसेंबरला मी तुम्हाला करेल. आणि जानेवारी तुम्ही गेला ना, जानेवारीला लक्षात घ्या तुम्ही 1 जानेवारीपासून लगेच प्रिलियमच्या अभ्यासाला सुरुवात करायची. मी म्हणणारच नाही जानेवारीला तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे मेन्सचा, बिलकुल नाही करायचं. कारण आपल्याला लक्षात ठेवायचं प्रिलियम पास करायची पहिली. प्रिलियम पास केलं तर हे सगळे, आणि त्यामुळं एक सफिशियंट टाइम तुमच्याकडे असला पाहिजे 1 जानेवारीपासून. त्यामुळं ऑप्शनल बघायचं नाही. त्यामुळे माझं काम आहे पूर्ण डिसेंबर पर्यंत तुम्हाला ऑप्शनल कम्प्लीट करून देणार. बघा मला इथं खोटं पण बोलता आलं असतं. मी बोललो असतो असं मी 3 महिन्यात देतो, 2 महिन्यात देतो. मला माहिती आहे माझा सब्जेक्ट किती खतरनाक आहे. त्यामुळं हे 1.5 महिन्याचं, 2 महिन्याचं आणि 3 महिन्याचं पण काम नाही आहे. हे डिटेलमध्ये 6 महिने लागतील. याला 6 महिने लागतील. तुम्हाला अभ्यासाला 1 वर्ष लागेल. ठीक आहे. हे लक्षात घ्या. तुम्हाला 1 वर्ष लागेल म्हणजे सगळं व्यवस्थित कोळून प्यायला, म्हणजे युपीएससीच्या लेवलचा अभ्यास करायला हे तुम्हाला वर्षभर लागेल. त्यामुळं मी माझं तुम्हाला काम डिसेंबर पर्यंत 1 डिसेंबरच्या आत सगळं कंप्लीट करून देतो. पुढे बघा, मुघल साम्राज्य आणि त्या काळातील संस्कृती. आता मुघल साम्राज्य आणि मुघल साम्राज्याच्या काळातील संस्कृती हा 24वा घटक. याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये दिलेलं आहे पर्शियन इतिहास आणि त्याचे साहित्य, हिंदी आणि धार्मिक साहित्य, मुघल स्थापत्य आणि चित्रकला. मुघल स्थापत्य आणि चित्रकला हा GS1 मध्ये घटक तुम्हाला अभ्यासायचाच आहे. प्रादेशिक स्थापत्य चित्रकला हे पण GS1 मध्ये तुम्हाला अभ्यासायचंच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 18वं शेवटचा घटक 18वं शतक. मुघल साम्राज्याचा ऱ्हास कसा झाला. दख्खनचे निजाम, बंगाल आणि अवध जे मॉडर्न इंडियामध्ये आपण अभ्यासतो. पेशव्यांच्या आधिपत्याखाली मराठ्यांचं वर्चस्व जे मॉडर्न इंडियामध्ये या ठिकाणी आपण अभ्यासतो. मराठ्यांची वित्तीय आणि आर्थिक प्रणाली जी या ठिकाणी मॉडर्न इंडियामध्ये आपण या ठिकाणी अभ्यासतो. अफगाण सत्तेचा शेवट, पानिपतची लढाई हे आधुनिक भारताच्या इतिहासात ग्रोवर मधनं हे सगळं कव्हर होऊन जातं बघा. ब्रिटिशांच्या विजयाच्या पूर्वसंध्येला राजकीय, सांस्कृतिक आणि या ठिकाणी आर्थिक राज्य. तर हे सगळे घटक जी तुमचा हिस्ट्री ऑप्शनलचा एक पेपर कम्प्लीट झाला. एन्शियंट आणि मिडिवल हे दोन्ही घटक तुमचे इथे या ठिकाणी कम्प्लीट झाले आहे. आता आपण जाऊया या ठिकाणी तुमचा पेपर 2 कडे. ठीक आहे. आता पेपर 2 जो आहे जो तुम्हाला खूपच जास्त सोपा वाटणार आहे त्यातला एक सेक्शन, कारण हा सेक्शनवर तुमची सर्वांची कमांड आहे. हा घटक मी नाही शिकवला तरी तुम्ही प्रश्न याचे बरोबर सॉल्व्ह करणार, पण मी शिकवणार आहे इमानदारीत एकदम व्यवस्थितरित्या. कारण बाकीच्या मुलांपेक्षा आपल्या विद्यार्थ्यांना भरपूर जास्त चांगले मार्क मिळाला पाहिजे हे उद्देश आहे. युरोपियन कंपन्यांचं आगमन मॉडर्न इंडियामध्ये कंबाईनसाठी शिकता. मी राज्यसेवा पण नाही बोलत, कंबाईनसाठी शिकता. जे राज्यसेवा यापूर्वी देत होते त्यांचा तर हा कमांडिंग घटक आहे. लक्षात घ्या, कमांड आहे त्यांची. ठीक आहे. मग युरोपियन कंपन्यांचे आगमन, पोर्तुगीज, डच, इंग्रज, फ्रेंच हे माहिती आपल्याला. प्लासीची लढाई, प्लासीच्या लढाईचं महत्व माहिती आपल्याला. ब्रिटिशांचा भारतातील विस्तार, मग यांनी मीर जाफर, मीर कासिम, बक्सारची लढाई, म्हैसूर इंग्रज युद्ध, इंग्रज मराठा युद्ध, 3 अँग्लो मराठा वॉर, पंजाब ही माहिती आहे. ब्रिटिश राज्याची प्रारंभिक संरचना. आता बघा ब्रिटिश राज्याची प्रारंभिक संरचना स्ट्रक्चर कसं होतं. दुहेरी शासन प्रणालीपासून थेट नियंत्रणापर्यंत, दुहेरी शासन प्रणालीपासून थेट नियंत्रणापर्यंत. रेग्युलेटिंग ऍक्ट, ईस्ट इंडिया ऍक्ट, चार्टर ऍक्ट, मुक्त व्यापार धोरण, ब्रिटिश वसाहतीचं बदलतं स्वरूप, उपयुक्ततावाद आणि या ठिकाणी भारत. माहित नाही का हे एक चार्टर ऍक्ट वगैरे कोळून पेलेला आहात तुम्ही. चार्टर ऍक्ट कोळून पेलेला आहे. कसा पण प्रश्न येऊ द्या तुम्ही या ठिकाणी हे सगळे तुमच्यासाठी कसे आहेत, फुल टॉस आहेत, फुल टॉस. आणि त्यामुळे तुम्ही या सगळ्या घटकांना एकदम स्टेडियमच्या बाहेर बॉल मारून टाकणार, लक्षात ठेवा. ठीक आहे.
अजून पाहूया आपण काय काय घटक आहे. अजय बघा, मी मुद्दा म्हणून का बरं हे लाईव्ह घेतलं याचं कारण आहे, तुम्ही सिलेबस पाहत नाही, फक्त ते नंबर ऑफ पॉइंट्स पाहता, धडकी भरती नको हा सब्जेक्ट असं विचार करून तुम्ही या ठिकाणी स्किप करता सब्जेक्टला. ठीक आहे, ते पहा. पुढे बघा, ब्रिटिश भारतातील राजवटीचा आर्थिक प्रभाव. बघा आता, जमीन महसूल पद्धत माहीत नाही का रे? कायमधारा अफलातून पद्धतीने लिहिणार, रयतवारी पद्धत, महलवारी पद्धत अफलातून पद्धतीनेच या ठिकाणी लिहिणार. त्याचबरोबर आर्थिक परिणाम, शेतीचं व्यापारीकरण, भूमिहीन शेतकऱ्यांचा उदय, ग्रामीण दारिद्र्य, निर्धनता, हे घटक माहिती आहे, मी शिकवायची गरजच नाहीये तुम्हाला. त्याच नंतर बघा, इंडस्ट्रियलायझेशन, पारंपरिक हस्तकलेचा ऱ्हास कशा पद्धतीने झाला, संपत्तीचं निस्सारण, आर्थिक व्यवस्थेचा कायापालट, रेल्वे मार्ग कसे आणले, दळणवळणाची साधनं, तार, टपाल सेवा, दुष्काळ, गरिबी, हे सगळं माहिती आहे तुम्हाला. हे सगळं माहिती आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. ठीक आहे ना, माझी शिकवायची आवश्यकताच नाहीये. ठीक आहे ना, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे हिस्ट्री ऑप्शनल कडे अत्यंत सकारात्मक पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि पहा असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. या सब्जेक्टवर या ठिकाणी प्रेम करा, तुम्हाला मार्क भरपूर मिळतील हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ऑलरेडी तुम्ही या सब्जेक्टवर काम केलेलं आहे. जे ऑप्शनल जर घेतला तर भरपूर मार्क हा सब्जेक्ट देऊ शकतो. सामाजिक सांस्कृतिक विकास, आंग्ल प्राच्यवाद माहीत नाही का रे? आधुनिक शिक्षणाची ओळख माहितीये, प्रेस माहितीये, साहित्य, जनमताचा उदय, आधुनिक भारतातील साहित्याचा उगम, विज्ञानाची प्रगती, ख्रिश्चन मिशनरांचे भारतातील कार्य. ठीक आहे ना, हेनरी विव्हियन टेरेस माहिती आहे तुम्हाला, डेव्हिड हेयर या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर तुम्हाला अलेक्झांडर डफ या ठिकाणी माहिती आहे, ख्रिश्चन मिशनरी हे सगळे तुम्हाला माहिती आहे, अमेरिकन मराठी मिशन तुम्हाला माहिती आहे, बंगाल व अन्य भागातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ किती काम केले ना आपण. राजाराम मोहन राय आहे, ब्राह्मो समाज, देवेंद्रनाथ टागोर, ईश्वरचंद्र विद्यासागर, यंग बंगाल चळवळ. या यंग बंगाल चळवळीवर युपीएससीने GS1 मध्ये प्रश्न विचारला. दयानंद सरस्वती, त्याचा आर्य समाज, सती प्रथा, पुनर्विवाह, बालविवाह या संदर्भात खटोखट लिहू शकता. भारतीय पुनर्जागरणाचे योगदान काय आहे, मुस्लिम पुनर्जागरण, फरायझी आंदोलन, वहाबी आंदोलन, हे सगळे घटक मॉडर्न इंडियामध्ये तुम्ही कंबाईन साठीच अभ्यासलेले आहेत, लक्षात घ्या. मी तर राज्यसेवा पण नाही म्हणत, तुम्ही कुठे अभ्यासलेत, त्या कंबाईन साठीच हे सगळे घटक अभ्यासलेत. आता हे तुम्हाला ऑप्शनल मध्ये त्या ठिकाणी हे सगळे माहीत असणारे घटक आहे. आणि म्हणून मला तुम्हाला हे म्हणायचंय, 500 पैकी 375 मार्कांचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. एन्शंट, मिडिवल, मॉडर्न, समाज सुधारक, महाराष्ट्र, 500 पैकी 375 मार्क तुम्हाला माहिती आहेत. मेहनत 125 वर करायची, बस. ठीक आहे, पुढे बघा, ब्रिटिश राजवटीत भारतीयांची प्रतिक्रिया. 18व्या 19व्या शतकातील शेतकरी चळवळ, आदिवासी चळवळ, रंगपूर धिंग्रचा विद्रोह, कोल विद्रोह, हे सगळे विद्रोह आहेत बघा. दख्खनचे दंगे, नीळ विद्रोह आहे, दख्खनचे दंगे. आता PhD झाली ना दख्खनच्या दंग्यावर, दख्खनच्या दंग्यावर PhD झाली. आता आयोग प्रश्न पण विचारत नाही बघा. बिरसा मुंडाचं उल्गमान आहे, 1857चा उठाव, याच्यावर पण PhD झाली. 2 PhD केल्या विद्यार्थ्यांनी 1857च्या उठावावर. ठीक आहे ना, हे लक्षात घ्या. 1857च्या उठावानंतरची शेतकरी चळवळ, तो आपल्याला या ठिकाणी घटक आयोगाने दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, पुढे बघा, 8वा सेक्शन जर आपण पाहिला, 8वा घटक, सेक्शन 2 मधला 8वा घटक काय, भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास असलेले घटक. भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास असलेली कारण काय आहे की नाही, म्हणजे हा कुठला टॉपिक आहे लक्षात ठेवा की 1857 पासून ते 1885 उदयाची कारण काय काय होती, ते घटक या ठिकाणी आहे. त्याचनंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, याच्यावर पण विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे. सुरक्षा भिंत सिद्धांत, सेफ्टी वॉल थेरी, या ठिकाणी माहिती आहे आपल्याला, सेफ्टी वॉल थेरी. ठीक आहे ना. त्याचबरोबर या ठिकाणी काँग्रेसचे सुरुवातीचे कार्यक्रम, उद्देश पत्रिका, प्रारंभिक काँग्रेस नेतृत्वाची सामाजिक संरचना, मवाळ जहालवर पण PhD झालेली आहे. बंगालची फाळणी, बंगाल प्रांतातील या ठिकाणी स्वदेशी चळवळ जो आहे तर त्याच्यावर पण खूप विद्यार्थ्यांनी खतरनाक पद्धतीने काम केलेलं आहे. म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, मला हे सांगायचं तुम्हाला, हे सगळं माहिती आहे. गांधीजींचा उगम कशा पद्धतीने झाला, 9वा घटक बघा, गांधीजींचा उगम, गांधीजींचे लोकप्रिय आवाहन, रौलट कायदा, खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ. त्याचबरोबर सविनय कायदेभंगाचे 2 टप्पे, सायमन कमिशन माहिती तुम्हाला, नेहरू रिपोर्ट माहिती, खडानखडा माहिती, गोलमेज परिषद, पुणे करार, सगळं माहिती लक्षात घ्या.
त्यानंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, 1937 ची निवडणूक, मंत्रिमंडळाची निर्मिती, खिर्स मिशन, छोडो भारत, वेगवेगळ्या योजना, कॅबिनेट मिशन, हे सगळं माहिती आहे. वसाहतकालीन भारतातील संवैधानिक विकास 1858 पासून ते 1935 याचे तुम्हाला प्रत्येक कलम माहिती आहेत. 35च्या कायद्यात काय होतं, 1919च्या कायद्यात काय होतं, त्याचा परिणाम काय, त्याच्या चांगल्या बाबी काय, वाईट बाबी काय, हे सगळं तुम्हाला माहित आहे. हे शिकवायची पण आवश्यकता लागत नाही. याच्यावर प्रश्न आले तर तुम्ही एकदम खतरनाक पद्धतीने लिहिणार आहे. फक्त तुम्हाला या सिलेबसला आकार द्यायचं काम आहे आणि त्याच्यासाठी मी इथं आहे. ठीक आहे, ते व्यवस्थित या ठिकाणी पहा. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय आंदोलनातील अन्य घटक, ठीक आहे ना, राष्ट्रीय चळवळ पहा. राष्ट्रीय चळवळीतील अन्य घटक हे कशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, तर पहा इथं राष्ट्रीय चळवळीतील अन्य घटक. तर क्रांतिकारी चळवळ पूर्णतः माहिती आहे. पंजाब, बंगाल, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मद्रास प्रेसिडेन्सी, विदेशातील चळवळ सगळं माहिती आहे. काँग्रेस मधले डावे, नेहरू, सुभाषबाबू, समाजवादी पक्ष, भारतीय साम्यवादी पक्ष, डावे पक्ष, सेपरेटिझम, विभक्तपणाचं राजकारण, ज्याला आपण हिंदी आपल्या मराठीमध्ये सांप्रदायिक राजकारण म्हणतो. सांप्रदायिक राजकारण, मुस्लिम सांप्रदायिक, हिंदू सांप्रदायिक राजकारण. त्याच्यामध्ये मुस्लिम लीग, हिंदू महासभेवर सलग 3-4 वर्ष कंबाईनच विचारत होते, लक्षात घ्या. ठीक आहे ना, मुस्लिम लीग सांप्रदायिक आहे. आता बघा इथं राष्ट्राचे एकीकरण म्हणजे झाला मॉडर्न इंडिया कम्प्लीट झाला. आता तुमचं सुरू होतंय आफ्टर इंडिपेंडंट. ठीक आहे ना, आफ्टर इंडिपेंडंट हा जो घटक आहे तो आता इथे या ठिकाणी सुरू होतो. ज्याच्यामध्ये काय म्हटलेले बघा, त्या ठिकाणी राष्ट्राचे एकत्रीकरण, कन्सोलिडेशन, नेहरूंचं परराष्ट्र धोरण, भारत आणि त्याचे शेजारी राष्ट्र, राज्यांची भाषिक पुनर्रचना, हे पण माहिती तुम्हाला या 11वीच्या पुस्तकात हे आपण अभ्यासलंय. प्रादेशिक वाद आणि प्रादेशिक असमानता, संस्थानांचे विलीनीकरण, निवडणुकीच्या राजकारणाचे संस्थानिक, राष्ट्रीय भाषेच्या समस्या काय नेमक्या होत्या त्या सगळ्या आहेत. याच्यावर ऑलरेडी आपले रेकॉर्डेड बॅच पण, लक्षात घ्या, रेकॉर्डेड बॅच पण आहे. मात्र मी असं करतोय की दर 2 वर्षांनी नवीन बॅचेस आपल्याला टाकल्या पाहिजेत. ती जी रेकॉर्डेड बॅच 2025-2026 साठी. पण जर तुम्ही 2026च्या मेन्सला असाल तर ती हिस्ट्री ऑप्शनलची रेकॉर्डेड बॅच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता, जॉईन करू शकता. 27 आणि 28 अटेम्प्ट असेल तर मात्र मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, नवीन बॅच जी आहे ती आपली चालू होत आहे 23 जून पासून, ती या ठिकाणी जॉईन करायची आहे. आणि मग लक्षात घ्या 2028 ची प्रिलियम जेव्हा होईल त्याच महिन्यात, ज्या दिवशी प्रिलियम्स होईल 2028 ची म्हणतो मी, त्याच महिन्यात 2029 आणि 30 ची पण नवीन बॅच आपली असणार आहे. ठीक आहे ना, त्यामुळे हे व्यवस्थित घ्या. आता 27 आणि 28 साठी ही बॅच आपण 23 जून पासून या ठिकाणी करते. आता बघा 1947 नंतर जात वंशिकता, त्याच नंतर स्वतंत्र भारताच्या निवडणुकीच्या राजकारणातील मागास जाती, जमाती आणि दलित चळवळ म्हणजे पोस्ट दलित मुवमेंट जी आहे. मग त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर 1956 नंतरची दलित चळवळ, ती मग उत्तर प्रदेशामधली पाहावी लागेल, दक्षिण भारतातील पाहावी लागेल, महाराष्ट्रातील या ठिकाणी पाहावी लागेल. दलित पॅन्थरचा उगम कशा पद्धतीने झाला, बहुजन समाज पक्ष कशा पद्धतीने उदयास या ठिकाणी आला, बीएसपीच्या आधी DS4 बामसेफ या ज्या संघटना आज पण कार्यरत आहे त्याच्यावर या ठिकाणी काम करावं लागणार आहे. सम्यक आंदोलन जे प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून सुरू झालेलं होतं ते आपल्याला पाहावं लागेल. नक्षलवादी चळवळ, तो पण एक घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासावा लागणार आहे. आर्थिक विकास आणि राजकीय बदल, जमीन सुधारणा, स्वातंत्र्योत्तर भारतात झालेले आर्थिक सुधारणा, जमीन सुधारणा, नियोजनाचं प्लॅनिंग कमिशन जे आहे त्याचं राजकारण, ग्रामीण पुनर्रचना, त्याचबरोबर वसाहतोत्तर काळातील पर्यावरण आणि पर्यावरणाबाबत भारताचं धोरण काय नेमकं या ठिकाणी आहे. तर हा एक घटक आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे ना, तर हे सगळे महत्वाचे मुद्दे. आता शेवटचा घटक आपण पाहतो ते म्हणजे आधुनिक जगाचा इतिहास, ज्याची विद्यार्थ्यांना भीती वाटते आणि विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे आपल्याला जमणार नाही. मला काय म्हणायचंय, ठीक आहे तुम्ही हे मान्य करा, चला हे आपल्याला जमणार नाही हे तुम्ही मान्य करा, पण हा घटक किती भागाचा आहे, किती मार्कांचा आहे हे लक्षात घ्या ना. हा जो घटक आहे हा किती मार्कांचा आहे, 125 मार्कांचा आहे. 125 मार्कांचा हा घटक आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला फक्त 125 मार्क हे ओळखीचे नाहीयेत असं तुम्ही गृहीत धरा. 500 पैकी फक्त 125 मार्क आपल्या ओळखीचे नाहीयेत, परंतु 375 मार्क हे तर आपल्या चांगल्या ओळखीचे आहेत. हे 375 मार्क हे चांगल्या ओळखीचे, म्हणजे नवखा सब्जेक्ट घेण्यापेक्षा इतिहासासारखा ऑप्शनल सब्जेक्ट घेतला
तर 375 मार्क ओळखीचे आहेत, 125 अनोळखी आहे, 125 अनोळखी आहे, त्याच्यावर मेहनत करायची आहे. बस विषय संपला. आलं लक्षात? सर्वात जास्त मार्क तुम्हाला मिळतील. कारण पेपर वाचायची गरज नाही. हिस्ट्री ऑप्शनलचा विषय करायचा, पेपर वाचण्याची आवश्यकता नाही. पेपरमध्ये काय अपडेट असतात, जसं की आता एक प्रश्न एक आला आपल्या एनसीआरटी मध्ये, इयत्ता 9वीच्या एनसीआरटी मध्ये, ती आपली जी डान्सिंग गर्ल आहे, तर त्या डान्सिंग गर्लचा चित्र काढलं आणि तिला कपडे घातले दाखवले. अशा पद्धतीचा जो करंट इश्यू आहे त्याच्यावर प्रश्न काय येणार आहे, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. ते म्हणजे या ठिकाणी प्राचीन भारतातील आर्ट अँड कल्चर कशा पद्धतीनं होतं इंडस व्हॅलीचं. काय भला मोठा निबंध लिहिला. हा काय आपण जर विद्यार्थी, अरे बापरे बापरे बापरे, बरं बरं. आता 1 जुलै पर्यंत का? ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही जॉईन करणार असाल मला तसा आधी मेसेज या ठिकाणी करा. आधी मेसेज करा की मी करणार आहे सर या तारखेला. मी तुम्हाला त्या पद्धतीचा कुपन कोड देईल. कारण ही जी ऑफर जी आहे आपली ही 23 जून पर्यंत या ठिकाणी ऑफर या ठिकाणी होती. पण तुम्ही करणार असाल तसा मला मेसेज करून ठेवा आणि जर ऍडजस्ट झालं आज उद्यामध्ये तर ते जॉईन करून घ्या. माझं हे म्हणणं आहे, आज उद्यामध्ये जर झालं तर ते जॉईन करून घ्या. नाही तर मग आपण त्या ठिकाणी तसं काहीतरी मार्ग काढूया. ठीक आहे, डोंट वरी. बघा, मला काय म्हणायचंय, तुम्ही जर मेहनत करण्याची ताकद ठेवताय, मेहनत करण्याची ताकद ठेवताय, तर 100% मी तुमच्या सोबत आहे. बाकीचे विषय जे आहे ना ते नगण्य आहे, त्यातनं मार्ग काढू आपण. नगण्य विषय आहे त्यातनं मार्ग काढूया. त्यामुळं तुम्ही फक्त मेहनत करण्याची ताकद ठेवा. मी तुमच्या सोबत आहे. आणि तुम्हाला लक्षात घ्या, हिस्ट्री ऑप्शनल पेपर जर तुम्ही निवडला तर लक्षात घ्या, तुम्हाला अशा पद्धतीनं तयार करून देईल ना की तो जो एक्झामिनर जो काही पेपर तुमचा या ठिकाणी चेक करणारा व्यक्ती आहे ना, तो पण म्हणेल याने कुठले कुठले मुद्दे आणलेत, कसे टाकलेत आणि ते मला अजून माहित नाही असं त्याला वाटेल. त्यामुळे एकदम खतरनाक पद्धतीने आपण इथे या ठिकाणी तयारी करून घेऊ. काही काळजी करू नका. फक्त तुम्ही या विषयावर प्रेम करा आणि या विषयातून तुम्हाला या ठिकाणी पोस्ट मिळवून द्यायची जबाबदारी ही माझी या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. फक्त एवढंच करा, प्रिलिम व्यवस्थित या ठिकाणी पास करायचं नियोजन करा. कारण एकट्या इतिहास या विषयावर प्रिलिम पास नाही होणार ना. पण तुम्हाला इतिहास या विषयात 30 मार्क आहे. मी तुम्हाला 30 पैकी 25 मार्क मिळवून देईल. मी आता हे पण नाही म्हणणार आउट ऑफ मार्क. पेपर सोपा आला तर आउट ऑफ पण मिळतील. पण आता सध्या कठीण पेपर काढतायत आयोग प्रिलियमचा आणि मेन्सचा सोपा पेपर काढतायत. तर 30 पैकी 25 मार्क मी तुम्हाला देतो ना 100%. पण बाकीचे जे 75 मार्क किंवा त्याच्या पुढचे मार्क हे तुम्हाला घ्यायचे आहे. त्यामुळे प्रिलिम पास करा. मेन्सला एकदम खतरनाक पद्धतीनं ऑप्शनल आणि जीएस एकदम खतरनाक पद्धतीची तयारी करू. पुढे बघा, आधुनिक राजकारणाचा उदय बघा. युरोपियन राज्य पद्धती अर्थावा हे इथं कुठं आपलं पहिल्यापासून आता बघा इथं ऑप्शनलचा सब्जेक्ट जो आहे ना, समजून घ्या बरं का. हा फक्त पाहून घ्या, समजून घ्या. हे सगळं डिटेल आपण करणारच आहोत. प्रबोधन आणि आधुनिक संकल्पना. प्रबोधनाच्या संकल्पना कांडच्या काय होत्या, रूसच्या काय होत्या. आता हा घटक जर आपण पाहिला ना तर रेनिसान्स जेव्हा आपण पाहतो तेव्हा या ठिकाणी 14th सेंच्युरी पासून या ठिकाणी सुरू होतं. 14th सेंच्युरी एडी. युरोपची परिस्थिती काय नेमकी होती, तिथं जे विद्वान लोक जन्माला आले, फ्युडलिझमच्या नंतरचा कालखंड जो रेनिसान्स म्हणलं जातं तो आपल्याला अभ्यासायचा आहे. वसाहतींमध्ये प्रबोधन कशा पद्धतीने झालं, समाजवादी विचारांचा उदय कार्ल मार्क्स पर्यंत या ठिकाणी आहे. मार्क्सवादाचा समाजवादी विस्तार कशा पद्धतीने झाला, म्हणजे मार्क्सनं जो विचार मांडला तो युरोपच्या अन्य राज्यांमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी प्रसारित झाला, रशियामध्ये कसा गेला, अमेरिकेमध्ये कसा गेला, त्याचबरोबर या ठिकाणी जर्मनमध्ये कसा गेला, ब्रिटनमध्ये कसा गेला, तो सगळा घटक. आधुनिक राजकारणाचा उदय, युरोपची राज्य पद्धती, अमेरिकन राज्यक्रांती आणि त्याचं संविधान जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अमेरिकन राज्यक्रांती 1776 या ठिकाणी झाली. अशा पद्धतीने राज्यक्रांती या ठिकाणी झालेली आहे अमेरिकेमध्ये. काय नेमकं होतं अमेरिकेमध्ये, अमेरिकेमध्ये युरोपच्या खास करून ब्रिटनच्याच मोठ्या प्रमाणावर वसाहती होत्या आणि त्या वसाहतींवर निर्बंध लादली गेली होती आणि म्हणून मग त्या 13 वसाहतींनी इंग्रजांच्या विरोधात रिवोल्ट या ठिकाणी केलं. थॉमस जेफरसनचा जाहीरनामा आपल्याला पाहायला भेटतो. ठीक आहे ना. आता बोस्टन टी पार्टी कधीतरी आपण कुठेतरी वाचलेला आहे, ऐकलेला आहे. आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये पण तुरळक पद्धतीची माहिती आहे. फक्त इथं डिटेलमध्ये अभ्यासायचं आहे. फ्रेंच रिव्होल्युशन आहे बघा. फ्रेंच रिव्होल्युशन 1789 या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग या फ्रेंच म्हणजे सगळे लोक जे आपले युरोपचे लोक जे आहे, म्हणजे जेव्हा अमेरिकन राज्यक्रांती होत होते तेव्हा अमेरिकेच्या लोकांच्या मदतीला इंग्रजांच्या विरोधात फ्रान्सने मदत केली बघा.
आणि मग त्या फ्रान्समध्ये मदत केल्यानंतर तिथं या ठिकाणी अमेरिकेने स्वतःची लोकशाही स्थापन केली. आणि मग फ्रेंचच्या लोकांना असं वाटणार आपल्याही देशामध्ये राजेशाही ती उद्ध्वस्त करून आपण पण समता स्वातंत्र्य बंधुत्वाची भूमिका मांडून तिथं राज्यक्रांती करू. मग अमेरिकन राज्यक्रांतीचा प्रभाव फ्रेंच राज्यक्रांतीवर या ठिकाणी झाला. मग फ्रेंच राज्यक्रांती तो पण आपल्याला या ठिकाणी घटक आहे. फक्त आफ्टर बाथ पण आहे. म्हणजे नेपोलियन बोनापार्टच्या काळामध्ये नेपोलियन बोनापार्ट म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती ही पुढे जाऊन या ठिकाणी फ्रेंचच्याच लोकांनी अपयशी ठरवले, कारण त्यातनं नेपोलियन बोनापार्ट जन्माला आला. नेपोलियन बोनापार्टचं काम 1815 पर्यंतच कसं राहिलं. अमेरिकन मध्ये या ठिकाणी अब्राहम लिंकनचं काम आहे. अमेरिकेचं गृहयुद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. हे अमेरिकनचं सिव्हिल वॉर जर आपण पाहिलं 1860 ते 64 दरम्यान या ठिकाणी झालं. मग तिथं गुलामगिरीचं उच्चाटन आता पाहतो बघा आपण. महात्मा फुलेंनी आपला एक ग्रंथ गुलामगिरी हा या ठिकाणी अमेरिकेतील या गृहयुद्धाला निग्रोंच्या संघर्षाला अर्पण केला. कुठेतरी वाचतो आपण. मग ते आपल्याला इथे या ठिकाणी अभ्यासायचं आहे. ब्रिटिश लोकतांत्रिक राजकारण कशा पद्धतीने 1850 पर्यंत इंग्रजांच्या काळामध्ये या ठिकाणी सुधारणा झाल्या. लेस फेअरचं तत्व कसं आलं हा घटक तुम्हाला मॉडर्न इंडियाला कोरिलेट करतो. लक्षात घ्या. म्हणजे आता बघा मॉडर्न इंडिया फक्त आधुनिक भारताच्या संबंधितच आपण अभ्यासला, परंतु जगाचा इफेक्ट झाला ना भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर. आता आपल्याला जगाचा इफेक्ट जो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात झाला तो आपल्या वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये या ठिकाणी अभ्यासायचा आहे. म्हणजे तुम्हाला सायमल्टेनियसली या ठिकाणी भारत पण कळलं पाहिजे, परंतु त्याच काळामध्ये जगात काय कार्यक्रम चालू होते हे पण कळलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि हा घटक जो आहे ना वर्ल्ड हिस्ट्री हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे. लक्षात घ्या. GS1 मध्ये वर्ल्ड हिस्ट्री करावीच लागणार आहे. GS1 मध्ये वर्ल्ड हिस्ट्री करावीच लागणार आहे. आणि ऑप्शनल पेपरमध्ये तर आहेच आहे. हे लक्षात घ्या. त्यामुळे वर्ल्ड हिस्ट्री पासून सुटका नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवा, वर्ल्ड हिस्ट्री GS ला 15 मार्कांसाठी आहे. काय म्हणतो मी नीट समजून घ्या. फरक काय आहे बघा. वर्ल्ड हिस्ट्री GS ला 15 मार्कांसाठी आहे, तीच ऑप्शनलला 125 मार्कांसाठी आहे. 125 मार्कांसाठी या ठिकाणी आहे. ही मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. आलं लक्षात. पण सिलेबस एकच आहे आणि त्याच्यावर काम करावीच लागणार आहे. मेहनत करावीच लागणार आहे. तुम्ही डिसाईड करा वर्ल्ड हिस्ट्रीचे 15 मार्क की ऑप्शनल हिस्ट्रीचे 125 मार्क हे तुम्ही करा. अभ्यास सिलेबस सेम आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या. ठीक आहे. आणि मी आहेच ना, बाकी काही काळजी करू नका. आता बघा औद्योगिकरण. ठीक आहे ना. आता या औद्योगिकरणाचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर परिणाम नाही झाला का? झाला. मग ते युरोपातलं औद्योगिकरण हे या ठिकाणी आपल्याला अभ्यासावं लागणार आहे. हे घेतो मी पटापट आणि मग आपण परत एकदा आपल्या बॅच संदर्भामध्ये चर्चा करूया. आता बघा हे औद्योगिकरण आहे बघा, इंडस्ट्रियलायझेशन. मग इंग्लिश औद्योगिक क्रांती, कारण आणि समाजावर परिणाम. औद्योगिक क्रांती जी झाली त्याचे काय नेमके समाजावर परिणाम या ठिकाणी झाले ते पाहायचं. इंग्लंडमध्ये प्रथम औद्योगिक क्रांती का निर्माण झाली. अन्य देशातील औद्योगिक क्रांती अमेरिका, जर्मन, रशिया, जपान. औद्योगिकरण आणि जागतिकीकरण. ठीक आहे. राष्ट्र राज्य पद्धत आहे. 19व्या शतकातील राष्ट्रवाद, जर्मन इटली यांच्यामध्ये राष्ट्रवाद. आपण पाहतो बघा जर्मनीमध्ये इटलीमध्ये आपण कार्यकर्ता जोसेफ मॅझनी, मॉडर्न इंडियामध्ये नाव ऐकले बघा आपण. जोसेफ मॅझनी इटलीचं एकीकरणाच्या भूमिकेत तो या ठिकाणी गेलेला आहे. तर ते जर्मनी आणि इटलीमध्ये कशा पद्धतीचं राष्ट्र निर्माणाची संकल्पना आली. ठीक आहे ना. यंग इटली नावाची संघटना स्थापन केली जोसेफ मॅझनीने. बघा जगभरातील राष्ट्रवादाच्या उदयाच्या पार्श्वभूमीवर साम्राज्यवादांचं विघटन, साम्राज्यवाद आणि वसाहतवाद. मग दक्षिण व दक्षिण पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांच्यात साम्राज्यवाद आणि वसाहतवाद. ब्रिटिशांच्या वसाहती होत्या बघा. इथं ते कशा पद्धतीने या ठिकाणी होता. तर त्या ब्रिटिशांनी केवळ भारतावरच राज्य केलं असं थोडी आहे. तर त्यांनी जगातल्या प्रमुख राज्यांवर या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली. वसाहतवादी भूमिका त्यांची या ठिकाणी राहिली. मग या साम्राज्यवादी आणि वसाहतवादामध्ये दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशिया, लॅटिन अमेरिका, दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्याला माहिती आहे नेल्सन मंडेलाचा मोठा इथे या ठिकाणी संघर्ष या ठिकाणी राहिला. ऑस्ट्रेलिया बघा आपण पाहतो बघा स्वदेशी चळवळीच्या संदर्भात की कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला इंग्रजांनी काय केलेलं आहे. तर या ठिकाणी इंग्रजांनी याला डॉमिनंट स्टेटचा दर्जा दिला. म्हणून भारतामध्ये पण डॉमिनंट स्टेटची मागणी गोखल्यांच्या माध्यमातून झाली. हे सगळं आपल्याला पाहावं लागेल. साम्राज्यवाद, मुक्त व्यापार, नवराष्ट्रवाद, नव साम्राज्यवाद आहे. क्रांती प्रतिक्रांती, युरोपियन राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती. रशियन राज्यक्रांती आपल्याला माहिती आहे. पॉलिटीमध्ये पण तुम्ही अभ्यासच असता बघा हे. म्हणजे या सब्जेक्टनी तुम्हाला
PSIR ला किंवा आपल्या GS2 ला पण या ठिकाणी बेनिफिट त्या ठिकाणी होणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे पाहूया आपण. बघा आता इथं जागतिक महायुद्ध आहे. एक मिनिट हा, थोडंसं व्यवस्थित करू आपण, म्हणजे छान पद्धतीने दिसेल. आता बघा इथं जागतिक महायुद्ध, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्याचा सामाजिक परिणाम काय नेमका झाला, कारण काय नेमकं आहे ते. पहिले महायुद्धाचं कारण आणि परिणाम, दुसरा महायुद्धाचं कारण आणि परिणाम. फिक्स आहेत प्रश्न. पहिलं महायुद्धाचं कारण परिणाम, दुसरं महायुद्धाचं कारण परिणाम, फिक्स आहे. 5 वर्ष हा पॅटर्न चालणार आहे. ठीक आहे, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध. दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग, 2 महासत्तांचा उदय, तिसऱ्या जगाचा उदय, अलिप्ततावाद. आता हा कधीचा आहे, दुसऱ्या महायुद्धानंतरचं जग म्हणजे 1945 नंतर, म्हणजे हा आपल्या आफ्टर इंडिपेंडंटला कनेक्ट करणारा घटक आहे. आफ्टर इंडिपेंडंटला कनेक्ट करणारा घटक. मग 2 महासत्तांचा उदय, USA आणि USSR, त्यातील जे राजकारण आहे ते. तिसऱ्या जगाचा उदय, ब्रिटिशांनी स्वतंत्र केलेल्या नव्या राष्ट्रांनी या ठिकाणी तिसरं जग म्हणून स्वतःला संबोधलं, आणि जे नॉन अलाइनमेंट मुवमेंट, त्याला अलिप्ततावाद म्हणतो, जे आपल्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या माध्यमातून आहे. मग त्याच काळामध्ये 1945 ला युनोची स्थापना या ठिकाणी झाली. बघा, संयुक्त राष्ट्रसंघ, आणि त्याच्या संदर्भात काय काय विवाद या ठिकाणी आहे. जसं की या UN मध्ये या ठिकाणी, ज्याला UN म्हणतात, त्यावेळेस युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हटलं जातं, UN युनो मध्ये, त्यावेळेस असा विवाद होता की जागतिक महासत्तांचंच वर्चस्व इथे या ठिकाणी आहे. ठीक आहे ना. त्याचबरोबर या ठिकाणी अणु चाचण्यांच्या संदर्भातील जे विवाद या ठिकाणी आपण पाहतो, हे सगळे यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. वसाहतवादी राजवटींपासून मुक्तता आहे. मग वसाहतवादी राजवटींपासून मुक्तता करण्यासाठी कोणी कोणी काय काय प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतल्या. आता हे घटक तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, वर्ल्ड पॉलिटिक्स साठी पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि वर्ल्ड पॉलिटिक्स आत्ताचं जे चालू आहे, त्याला जर तुम्हाला कोरिलेट करायचं असेल तर हा हिस्ट्रीचा घटक, वर्ल्ड हिस्ट्रीचा घटक या ठिकाणी अभ्यासायचा आहे. मग लॅटिन अमेरिका, बोलिव्हर स्टेट काय आहे, अरब आणि अरबांचं जग, आणि इजिप्त, जो आता इजिप्त इस्रायलचा वॉर सुरू आहे, अमेरिकन त्याच्यात उडी मारलेली आहे. मग त्या संदर्भात इजिप्तची भूमिका काय नेमकी या ठिकाणी राहिली, इस्रायल कशा पद्धतीने या ठिकाणी गेला, पॅलेस्टाईनची भूमिका कशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी केली, जेरुसलेम हा जो भाग आहे त्याचा काय नेमका विषय या ठिकाणी आहे, आफ्रिका वर्णभेद ते लोकशाहीपर्यंत नेल्सन मंडेलाचं कार्य, पूर्व दक्षिण आशिया आणि व्हिएतनामसाठी आपल्या भारतानं मोठं तिथे या ठिकाणी तडजोड या ठिकाणी केली होती, लक्षात घ्या. माहिती आपल्याला उपनिवेशीकरण, अल्पविकसित अडथळा, लॅटिन अमेरिका वगैरे, युरोपचं एकीकरण, मग त्याच्यामध्ये नाटो ही संघटना या पद्धतीने या ठिकाणी आहे. म्हणजे जागतिक महायुद्ध समाप्त झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी नवं महायुद्ध होऊ नये यासाठी काही संघटना स्थापन झाल्या. मग यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, महायुद्धाच्या नंतरच्या या ठिकाणी नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनच्या द्वारे नाटो संघटना स्थापन झाली. युरोपियन समुदाय या ठिकाणी आहे ना. त्याचबरोबर युरोपियन समुदायाचं एकत्रीकरण, त्याचं विस्तारीकरण, युरोपियन युनियन या ठिकाणी आहे, आपल्याला माहिती आहे. आता सोव्हिएत युनियनचं विघटन, USSR जे आहे, USSR याचं विघटन झालं. मिखाईल गार्बाचेवची भूमिका ही कशा पद्धतीने या ठिकाणी राहिली, जगाचा एक ध्रुवीय जगाचा उदय इथे या ठिकाणी होतो. सोव्हिएत साम्यवाद, सोव्हिएत युनियनच्या विघटनास कोणकोणते घटक या ठिकाणी कारणीभूत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्व युरोपातील राजकीय बदल, 2001 पर्यंत शीत युद्धाचा शेवट, जगातील एकमेव महासत्ता म्हणून अमेरिकेचा उदय. तर हे सगळे घटक आहे वर्ल्ड हिस्ट्री, जे अनोळखी आहे मी मान्य करतो. याच्या आधी आपण नाही अभ्यासले. 125 मार्कांसाठी हे या ठिकाणी असणार आहे. परंतु लक्षात घ्या, 1/3 भाग हा तुम्हाला अनोळखी आहे, 2/3 भाग हा माहिती आहे. ठीक आहे. मला काय सांगायचं तुम्हाला, की तुम्हाला हिस्ट्री ऑप्शनल जेव्हा तुम्ही या ठिकाणी पाहता, तेव्हा हिस्ट्री ऑप्शनलचा लक्षात असू द्या, 2/3 भाग हा तुम्हाला माहिती आहे जो इंडियाशी संबंधित आहे, आणि 1/3 भाग हा फक्त जे आपल्या वर्ल्डशी संबंधित आहे. इथं तुम्हाला इंडियन हिस्ट्री आहे, इंडिया आहे, जी 375 मार्क ओळखीचे आहेत. ही अनोळखी आहे, वर्ल्ड हिस्ट्री या ठिकाणी आहे. परंतु थोडी मेहनत घेतली आणि माझे टीचिंग म्हणतं तुम्हाला तर या सगळ्या गोष्टी समजूनच येतील. तर 125 मार्कांसाठी फक्त आहे. तर लक्षात ठेवा, जर हिस्ट्री ऑप्शनल घेऊन लढायचं असेल तर मी सोबत आहे तुमच्या, काळजी करू नका. उद्यापासनं 23 जून 2026 पासून आपली ही हिस्ट्री ऑप्शनलची बॅच या ठिकाणी सुरू होत आहे. या बॅचला तुम्ही या ठिकाणी जॉईन करा. डिस्काउंट खूपच दिलेला आहे, खूप कमी शुल्कांमध्ये
ही बॅच आपण या ठिकाणी इथं ठेवलेली आहे. तर लक्षात घ्या, ही बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर ती लवकरात लवकर जॉईन करून घ्या. 30 जून पर्यंत ही ऑफर असणार आहे. उद्या लास्ट डे या ठिकाणी असणार आहे ऑफरचा. तर तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर ही बॅच जॉईन करून घ्या. उद्यापासून बॅच सुरू झाल्यावर मात्र ऑफर तुम्हाला मिळणार नाही. एवढ्या कमी फीज मध्ये तर बिलकुलच ऑप्शनल सब्जेक्ट तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं ऍडजस्ट करून घ्या आणि 23 जूनच्या आतमध्येच या ठिकाणी बॅचला प्रवेश घ्या. तर थांबूया मित्रांनो. बॅच जॉईन करण्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन आहे. या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला या ठिकाणी लिंक ही बॅच आहे त्याची आपल्या डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे ही. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देखील दिली आहे किंवा प्ले स्टोर वर जावा. प्ले स्टोर वर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन सर्च करा. तिथं एंट्री करा आणि ही बॅच आज उद्या मध्ये जॉईन करून घ्या. धन्यवाद. थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच.